आणि आकाशातील पक्षी, सर्व पृथ्वी, पशु आणि पृथ्वीवर सरपडणारा प्रत्येक प्राणी यांवर सत्ता गाजवण्याचा अधिकार आपण त्याला देऊया. याप्रमाणे देवाने आपल्या प्रतिरूपात मानव निर्माण केला. त्याने आपल्या प्रतिरूपातच त्याला निर्माण केले. पुरुष व स्त्री अशा दोन स्वरूपात त्याने त्यांना निर्माण केले. मग देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि तो त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर अधिकार गाजवा. 31 देवाने आपण निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहिली आणि पहा ती अतिशय चांगली होती. हे सर्व 6व्या दिवशी घडले. आम्ही देवाने 6व्या दिवशी नर आणि नारीला म्हणजे आदम आणि हव्वेचा रचना केली. और परमेश्वर ने चक्रवर्ती स्त्री और पुरुष को मतलब आदम और हव्वा की रचना की. यानं 6व्या दिवशी मानव घडला गेला. और चक्रवर्ती मनुष्य बनाए गए. देवाने मानवाची रचना 6व्या दिवशी केली. परमेश्वर ने मनुष्य की रचना चक्रवर्ती. आपल्याकडे पाहायला गेलं तर 6वा दिवस कोणता आहे? और हमारे यहाँ पर देखा गया तो 6वां दिन शनिवार आहे. शनिवार. का शनिवार आपण मोजतो? क्यों शनिवार गिनते हैं? कारण येशू पहिल्या दिवशी जिवंत झाला. क्योंकि यीशु मसीह पहले दिन जीवित हुआ. म्हणजे रविवार दिवशी, मतलब रविवार तो पहिला दिवस आहे. वो पहला दिन है. तर पहा, म्हणून देवाची इच्छा काय आहे? जैसे परमेश्वर की इच्छा क्या है? आपल्याकडे आपण जर पाहायला गेलं तर पहिला 7वा दिवस कोणता आहे? रविवार आहे. और हमारे यहाँ पर देखा गया तो हमारे यहाँ पर 7वां दिन कौन सा है? रविवार. म्हणून आपण शनिवार हा दिवस काय पकडतो? 6वा दिवस पकडतो. इसलिए हम शनिवार ही दिन 6वां दिन पकड़ते हैं. बाहेरगावी पाहायला गेलं, वेगळ्या वेगळ्या देशात गेलं तर वेगळे वेगळे दिवस येते. और अलग अलग देश में जाओगे तो अलग अलग दिन आएंगे. पण आपण भारतीय आहोत. पर हम भारत में रहते हैं. आपल्यासाठी शनिवार हा दिवस आपण पकडूया. और हमारे यहाँ पर शनिवार यही दिन हम आणि देवाची इच्छा आहे की देवाने जसं शनिवारी माणसाची रचना केली और परमेश्वर की इच्छा है परमेश्वर ने चक्रवर्ती मनुष्य की रचना की. पहा, त्याने काय म्हटलं की मानवाला कसं बनवलं? आपल्या स्वरूपात. और देखो उसने क्या कहा कि उसने मनुष्य को कैसे बनाए? अपने प्रतिरूप. आपलं स्वरूप आणि आपली समानता. और अपना स्वरूप और अपनी समानता. आपण खरंच ख्रिस्तासारखे आहोत का? हम सच में मसीह के जैसे हैं क्या? आपण दुसऱ्याचं सोडा, दूसरों को छोड़ दो. स्वतः पण ख्रिस्तासारखे आहोत का? आणि देवासारखे आहोत का? हम खुद परमेश्वर के जैसे हैं क्या? समानता म्हणजे देवासारखे. और समानता मतलब परमेश्वर के जैसे. देवासारखे त्याला म्हणतात समानता. परमेश्वर के जैसे उसको बोलते समानता है ना. जसं समानताचे शब्द आपण काढतो ना, समानताचे शब्द काढतो शाळेमध्ये. समानार्थी शब्द सांगा. और समानार्थी शब्द लिखो. है ना. प्रकाश, प्रकाश, उजेड, अवनी पृथ्वी, है ना. अवलिंग पृथ्वी, अवनी पृथ्वी. हो, मला नव्हतं वाटतं अवनी, मला माहिती नाही. पण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द होते. और समानार्थी और विरुद्धार्थी शब्द. प्रकाशाला प्रकाश अंधार लिहायला खूप बरं वाटायचं. अंदर देखने के लिए अच्छा लगता था. पण समानार्थी शोधावा लागायचा, पर विचार करावा लागायचा. ढूंढना पड़ता था, सोचना पड़ता था. हेच हार्ड काम. और यही हार्ड काम. विरुद्धार्थी शब्द शोधायला त्रास होत नाही, और विरुद्धार्थी शब्द ढूंढने के लिए तकलीफ नहीं होती. समानार्थी शोधायला त्रास होतो. पर समानार्थी शब्द ढूंढने के लिए तकलीफ नेहमी भी लक्षात ठेवा. ये हमेशा याद तसंच रखना. आहे, देवासारखं बनणं हे हार्ड काम आहे. तो वैसे ही ये परमेश्वर के जैसा बनना हार्ड काम है. देवाची इच्छा आहे आपण देवासारखं व्हावं. परमेश्वर की इच्छा है कि हम परमेश्वर की जैसे आपण हों. देव नाही होऊ शकत. हम परमेश्वर नहीं हो सकते. देवाची इच्छा पण नाही आपण देव व्हावं. और परमेश्वर की इच्छा भी नहीं कि हम परमेश्वर आपण बनें. पण इच्छा ठेवू नये की आपण देव असावे, हमें भी ऐसी इच्छा नहीं रखनी कि हम परमेश्वर पण बनें. देवासारखे असावे. पर हम परमेश्वर के जैसे हो. येशू पण नवीन करारात असंच म्हणतात यीशु भी नई करार में ऐसे ही कहता की है, तुम्ही दास आहात, तुम दास हो गुरु बनू शकत नाही. और तुम स्वामी नहीं बन पण सकते. माझी अशी इच्छा आहे तुम्ही गुरुसारखे व्हावे, पर मेरी ऐसी इच्छा है कि तुम स्वामी के जैसे म्हणजे हो. आपण येशू सारखे व्हावे. मतलब हम यीशु के जैसे हो. येशू तर बनू शकत नाही, और यीशु तो हम बन नहीं येशू सकते. सारखे तर बनू शकत. पर यीशु के जैसे तो बन सकते ही हैं. देवाची इच्छा आहे. और ये परमेश्वर की आणि इच्छा पौल पण है. असाच म्हणतो, और पौलुस भी ऐसे मी ही येशू कहता है. सारखा चालतो, और मैं यीशु के जैसे चलता तुम्ही हूँ. माझ्यासारखे चालतो. तुम मेरे जैसे चल म्हणून चलो. आज आहे ना, आपण येशू सारखे होण्याची फार गरज आहे. तो आज हम यीशु के जैसा बनने का बहुत जरूरी है. देवाची इच्छा आहे आपण देवासारखे नाही. और परमेश्वर की इच्छा है कि हम परमेश्वर के जैसे नहीं पण हैं. आपल्यामध्ये विरोधार्थी खूप शब्द आहेत. पर हमारे अंदर विरुद्धार्थी बहुत सारे शब्द हैं. जसं देवासारखे तर नाही, पण शैतानासारखे आहोत. तो जैसे परमेश्वर के जैसे नहीं है पर शैतान के जैसे है. देव खरा आहे, आपण खोटारडे आहोत. परमेश्वर सच्चा है और हम झूठे हैं. देव प्रकाश आहे, आपण अंधार आहोत. परमेश्वर प्रकाश है हम अंधकार में है ना. देव प्रेम आहे, तर आपण वैरी आहोत, शत्रू आहोत. परमेश्वर प्यार है तो हम वैरी है, कठोर शत्रु आहे हैं. ना. प्रेम देव गोड आहे, आपण कडू आहोत. और परमेश्वर मीठा है और हम कड़वाहट से भरे हुए देव हैं. क्षमाळू आहे, आपण अक्षमाळू आहोत. और परमेश्वर क्षमा करने वाला है, हम अक्षमा से भरे देव हुए हैं. चांगला आहे, आपण वाईट आहोत. परमेश्वर अच्छा है और हम बुरे हैं.
वाईट व्हायला, अंधार व्हायला काही वेळ लागत नाही. और बुरा बनने के लिए, अंधकार में बनने के लिए कुछ लगता नहीं, नाही वेळ लागत नाही. समय नहीं लगता, लगेच होत. तुरंत हो जाता है. पण चांगलं करायला, और अच्छा कर देवासारखं व्हायला परमेश्वर के जैसे होने खूप के वेळ लिए लागतो. बहुत समय लगता है. आणि एवढ्या वेळानंतर आपण एखादं काम ख्रिस्तामध्ये करतो. और इतने समय के बाद हम मसीह में कुछ काम करते हैं, लोकांना क्षमा करून लोगों को क्षमा कर करके, लोकांना सहन करून लोगों को सह सह के, बरंच खरं बोलून और सच बोल बोल के, येशूच्या आज्ञेचं पालन करून यीशु की आज्ञाओं का पालन कर करके, मोठी अशी आपण मस्तपैकी घर बांधतो. और बहुत बड़ा हम घर बना देते पण हैं. अचानक काय होतं, और अचानक क्या हो जाता आपण है, वाईट होऊन जातो. हम बुरे बन जाते हैं क्षणात ते सगळं घर कोसळून टाकतो. और उस क्षण में वो घर हम तोड़ देते हैं. बरोबर आहे. आणि त्याची आपल्याला काही वाटतही नाही की आपलं घर कोसळलं गेलं. और हमें उसके बारे में कुछ लगता भी नहीं कि हमने हमारे घर को तोड़ दिया. एवढ्या वर्षानंतर ते घर झालं. और इतने सालों के बाद वो घर बना. ते घर क्षणात आपल्या एका पापांमुळे, आपल्या एका अधर्मांमुळे, आपल्या एखाद्या खोटं बोलल्यामुळे ते घर कोसळून गेलं. और हमारे झूठ बोलने के कारण क्षण में वो घर टूट गया. आणि आपल्याला त्याची फिकर, त्याचं काही वाईटही वाटत नाही. और हमें उसके बारे में कुछ बुरा भी नहीं कारण लगता, आत्मिक आहे ना, ते दिसत नाही. क्योंकि वो आत्मिक है, वो हमें दिखता नहीं. आत्मिक गोष्टी आपल्याला दिसत नाही. और आत्मिक बातें हमें दिखाई नहीं आपण देती. खोटं बोललो, आपण चुका केल्या, आपण बऱ्याचशा अशा गोष्टी केल्या, त्याच्यामुळे आपलं स्वतःचं हे घर कोसळून गेलं. आपण हे घराला बांधायला, ख्रिस्तात बांधायला बराच वेळ घेतला. और हमने झूठ बोला, हमने पाप किया, उसके बाद हमारा ये घर है वो टूट गया. ये घर बनाने के लिए हमें बहुत साल लगे, खूप वर्ष लागली. आपण खरं बोलून खरं बोलायला लागलो ना, अचानक अशी काही परिस्थिती होती ना, आपण खोटं बोलून जातो. और इतने साल लगे हमको सच बोलने के, और सच बोलते बोलते अचानक हमने झूठ बोल दिया और हमारे ये घर टूट शिवी गया. देणं सोडून दिलं होतं. और गाली देना छोड़ दिया. अचानक खूप मेहनतीने पश्चाताप करून पाप करणं सोडलं, शिव्या देणं सोडलं, भांडणं करणं सोडलं. और बहुत मेहनत से पाप करना छोड़ दिया, झूठ बोलना छोड़ दिया, सब कुछ पाप छोड़ दिया. आणि अचानक असं काहीतरी होतं. और अचानक ऐसा कुछ हो जाता है, भांडणं होतात आणि शिव्या निघतात. झगड़ा हो जाता है और फिर गाली निकलती सगळं है. बांधलेलं घर उद्ध्वस्त होतं. और पूरा बना हुआ घर टूट जाता है ना. हे घर तुटलं तर दिसून येईल. और ये घर अगर टूट गया तो दिखाई हे देगा. घर तुटलं हे आपल्याला स्वतःला कळत नाही. तो ये घर अगर टूट गया तो हमें खुद को भी मालूम नहीं पण पड़ा. आत्मिक घर, आपलं जीवन तुटून जातं हे आपल्याला कळत नाही. और हमारा आत्मिक घर, हमारा जीवन टूट जाता है, हमें मालूम भी नहीं म्हणून पड़ता. प्रियांनो, 6व्या दिवशी आपण देवाच्या हातात आपल्या स्वतःला बनवण्यासाठी देणं गरजेचं आहे. और इसीलिए प्रेम छठवें दिन हम परमेश्वर के हाथ में हमें देना जरूरी है, उसको हमें बनाने के लिए. देवाचं वचन सांगतं 2ऱ्या अध्यायामध्ये, और दूसरे अध्याय में परमेश्वर का वचन कहता है, उत्पत्ती अध्याय 2 उत्पत्ति अध्याय 2 त्याचं 7 उसका 7वां वचन. मग देवाने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य घडला व त्याच्या नागपुड्यात त्याने जीवन देणारा आत्मा फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आज देवाने त्याचा आत्मा आपल्यामध्ये फुगलेला आहे, म्हणून आज जिवंत आपण आहोत. आणि म्हणून मानवाला बनवल्यानंतर देवाने काय केलं, त्याला आशीर्वाद दिला. और आज परमेश्वर का आत्मा हमारे अंदर है, इसलिए हम जीवित हैं. इसलिए परमेश्वर ने क्या किया, मनुष्य को क्या किया, आशीषित किया. आपण आशीर्वादित लोक आहोत. हम आशीषित लोग, मानव आशीर्वादित आहे. मनुष्य आशीषित है. तुम्ही पहा, 6 दिवसामध्ये जे 5 दिवसाची मध्ये जी रचना झाली, पण देवाने कुणाला आशीर्वाद नाही दिला. और 5 दिन में परमेश्वर ने जो कुछ बनाया उसको परमेश्वर ने आशीष नहीं दिया. पण 6व्या दिवशी मानवाची रचना झाल्यानंतर देवाने काय केलं, मानवाला आशीर्वाद दिला. और 6वें दिन मनुष्य को बनाने के बाद परमेश्वर ने मनुष्य को आशीष म्हणून आपल्या पापांमुळे आपण जे श्रापित होतो, और हमारे पाप के कारण हम जो श्रापित होते व्यवस्था हैं, तोडल्यामुळे आपण श्रापित होतो. और व्यवस्था को तोड़ने के बाद हम श्रापित हो जाते हैं. हर शनिवारी आपले श्राप आपण तोडायचे. इसलिए हर शनिवार को हम हमारे श्राप को तोड़ देना आपले है. एक श्रापाच्या खाली आपण आलो, और एक श्राप के तले हम लोग आए हैं, ते एक श्राप आपण तोडायचे. वो एक श्राप हमें तोड़ देना है. आपल्या पापांमुळे, आपल्या अधर्मांमुळे आपण स्वतः श्रापाखाली आलो. और हमारे पाप के कारण, हमारे अधर्मों के कारण हम खुद पाप के तले आए आणि हैं. शनिवारच्या दिवशी, 6व्या दिवशी देवाला म्हणायचं, प्रभू मला तू मदत कर, मला आशीर्वादित कर. और शनिवार के दिन 6वें दिन हमें बोलना है, प्रभु तू मुझे आशीषित कर. जर आपण रविवार हा पहिला दिवस पकडला ना, अगर रविवार हमने पहला दिन पकड़ा तर तुम्हाला माहिती आहे 6वा दिवस कोणता येतो? तो आपको मालूम है 6वां दिन कौन सा आता है? आज शुक्रवार येतो. शुक्रवार आता है. है ना? आणि जर आपण आपल्या भारतीय प्रमाणानुसार सोमवार हा पहिला दिवस पकडला तर 6वा दिवस
शनिवार येतो. और भारत के अनुसार अगर हमने पकड़ा तो फिर छठवां दिन शनिवार आता है। तरी प्रभूची स्तुती असतो, आपण हर शुक्रवारी उपवास करतो. तभी परमेश्वर की स्तुति की हम शुक्रवार को उपवास करते म्हणून हैं। शुक्रवार असो शनिवार असो तर आपण काय करायचं, सर्व श्राप तोडायचे, स्वतःसाठी प्रार्थना नक्की करायची. और शुक्रवार हो या फिर शनिवार को हम खुद के लिए प्रार्थना करना है और हमारे सारे शापों को तोड़ देना है। आपण दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी आपण विसरून जातो की आपण स्वतः पण त्या पापाच्या मार्गावर कधी आपण नरकात गेलो तर हम दूसरों को बचाने की कोशिश करते हैं, पर हम कभी कभी खुद भी उस पाप की राह पर चलते हैं। अगर हमारा नाश हो गया तो आपण नरकात गेलो तर हम नरक में गए, आपला नाश झाला तर हमारा नाश हुआ तो म्हणून आपण हर 6व्या दिवशी काय केली पाहिजे, देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, प्रभू मला बनव. और हर छठवें दिन हमें क्या करना है, प्रार्थना करना है कि प्रभु मुझे बना। म्हणून आज आपण प्रार्थना करू. इसलिए आज हम प्रार्थना करें। काय प्रार्थना करू, क्या प्रार्थना करेंगे? प्रभू मला नरकात जाऊन देऊ नये. और प्रभु मुझे नरक में जाने मला बनव, बनव. मुझे बना। तुम्हाला माहिती शनिवार हा दिवस जो आहे, शुक्रवारी 3 वाजता येशू वारला. और शुक्रवार के 3 बजे यीशु मसीह मर गए। वाचूया. पढ़ेंगे हम लोग। मत्ती येथे 27 मत्ती अध्याय 27 मॅथ्यू मत्ती 27 अध्याय 27 आणि त्याचं 46 पासून उसका 46 से पढ़ेंगे। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास येशूने मोठ्याने आरोळी मारली। किती वाजता? दुपारी 3 वाजले होते. मत्ती मत्तई अध्याय 27 मत्तई अध्याय 27 मॅथ्यू चॅप्टर 27 त्याचं 46 आहे. एलुई और दुपारी 3 वाजता काय झालं, शुक्रवारी येशूला गुरुवारी रात्री त्याला पकडण्यात झालं. और गुरुवार को रात को उसको पकड़ा गया। सकाळी 9 वाजता 8 वाजता पिलातुसने त्याला शिशाची म्हणजे टोकवली की त्याला काय करायचंय, क्रूसावर चढवायचंय. और 8 बजे उसने शिक्षा सुनाई कि इसको कलवरी क्रूस पर चढ़ाना है। 1 तास लागला त्याला तिथपर्यंत गोलगत्ता स्थानावर जाण्यासाठी. और 1 घंटा लगा उसको वहां से लेकर गोलगत्ता स्थान तक 9 जाने में। वाजता त्याला किल्यांनी ठोकण्यात आलं. और 9 बजे उसको किलो से ठोका तो गया। उंचावर चढला. वो ऊंचे पर चढ़ा 9 ते 3 वाजेपर्यंत तो क्रूसावर तडफडत होता. और 9 से लेकर 3 बजे तक वो कलवरी क्रूस पर तड़प रहा दुःख था। त्याने उचललं. और बहुत दुख उसने उठाया, त्रास त्याने उचलला. बहुत तकलीफ उसने उठाई। आणि 3 वाजता त्याने खूप जोराने उंच आवाजाने तो काय करू लागला, ओरडू लागला. और 3 बजे उसने जोर से चिल्लाया, एलुई एलुई लमा सबक्तनी, म्हणजे माझा देवा तू माझा त्याग का केला। त्याने खूप जोराने ओरडून म्हणाला, हे माझ्या परमेश्वरा तू माझा त्याग का केला. कारण प्रियानो, माणसाने तर ऑलरेडी येशू ख्रिस्ताचा त्याग केला आहे आणि आजही करत आहे. और मनुष्य ने पहले ही परमेश्वर मसीह का त्याग किया है और आज भी लोग कर रहे हैं। परंतु देवाने त्याला सोडणं ही त्याला असहनीय गोष्ट झाली. और परमेश्वर उसे छोड़ देना ये बहुत असहनीय बात होती है। देवाने सोडणं म्हणजे नरकात जाणं. और परमेश्वर ने छोड़ना मतलब नरक में हे जाना। नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद देवाने रखें। जर माणसाचा साथ सोडला तर माणूस नरकात जातो. और परमेश्वर ने अगर मनुष्य का साथ छोड़ दिया तो मनुष्य नरक में चला त्याच्या जाता है। जवळ येतो. मृत्यु उसके निकट त्याने आती है। पाहिलं की देवाने त्याचा साथ सोडलाय, उसने देखा कि परमेश्वर ने उसका साथ छोड़ दिया है, म्हणून मृत्यू जवळ त्याच्या आली. इसलिए मृत्यु उसके नजदीक लक्षात आई। ठेवा, जेव्हा देवाचा साथ नसला की त्या माणसाला मरण जवळ येतं. और याद रखना, परमेश्वर का साथ नहीं रहेगा तो मृत्यु उसके निकट आएगी। म्हणून बरेचसे लोक तिथे त्या टायमाला काय म्हणाले, शायद हा एलियाला बोलवतोय. और बहुत से लोगों को उस समय पर लगा कि ये एलिया को बुला रहा है। परंतु तो एलियाला बोलत नव्हता. तो त्यांच्या हिब्रू भाषेमध्ये देवाला बोलत होता की तू माझा त्याग का केला. जेव्हा की हे शब्द त्याने दाविदाने भविष्यवाणी केलेली, कारण दाविदाने येशूला वधस्तंभावर चढताना पाहिलं होतं. और जब उसने अपनी इब्री भाषा में वो परमेश्वर को पुकार रहा था और ये दावीद ने देखा ना कि यीशु मसीह को कलवरी क्रूस पर चढ़ा हुआ। दावीद क्रूसावर चढला नव्हता. और दावीद क्रूस पर नहीं चढ़ा, दाविदाला फटके पडले नव्हते. दावीद को फटके नहीं गिरे, परंतु त्याने स्तोत्र संहिता 22 मध्ये असं म्हटलंय की मी माझ्या हाडांना मोजू शकतो. और भजन संहिता अध्याय 22 में उसने लिखा है कि मैं मेरी हड्डियों को गिन सकता हूं। कारण त्याने दर्शनामध्ये पाहिलं, दाविदाने दर्शनामध्ये पाहिलं की येशूला अशा रीतीने मारण्यात आले की येशूची हाडं दिसत होती. और दावीद ने दर्शन में देखा था कि यीशु मसीह को इस रीति से मारा गया है कि उसकी हड्डियां वो गिन सकता है। अशा रीतीने. आणि त्या 22व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचत तिथे लिहिलंय, तुटण्यात आलं, माझा अपमान करण्यात आलं, मला खूप त्रास दिला. और 22वें अध्याय में लिखा है कि मुझको तो उन्होंने टूटा और मेरा बहुत अपमान उन्होंने किया। परंतु दाविदाचं असं काहीच झालं पर नव्हतं. दावीद के साथ ऐसा कुछ भी नहीं दावीद हुआ। म्हणाला,
तुझ्या दासाला, तुझ्या व्यक्तीला तू सोडून देणार नाही, अधोलोकात तू पडून देणार नाही. और दावीद ने कहा तो अपने भक्तजनों को कभी सड़ने नहीं देगा, मुझे अधोलोक में तो कभी जाने नहीं देगा. लक्षात ठेवा, पेत्रामध्ये देवाचा आत्मा आल्यानंतर और याद रखना पतरस में परमेश्वर का आत्मा आने के बाद पेत्राने जेव्हा लोकांना सुवार्ता दिली, और पतरस ने जब लोगों को सुसमाचार बताया त्याने दाविदाचा उल्लेख केला. उसने दावीद का उल्लेख किया. तो म्हणाला, दाविदाने भविष्यवाणी केलेली की तू तुझ्या भक्तजनाला सोडून देणार नाही, अधोलोकात पडून देणार नाही. और उसने कहा कि दावीद ने भजन गाया था कि वो अपने भक्तजनों को कभी सड़ने नहीं देगा और नरक में जाने नहीं हे देगा. वचन तुम्ही साम 16 मध्ये वाचू और शकता. ये वचन आप भजन संहिता 16 में पढ़ सकते 16 हैं मध्ये तुम्ही त्याचं 10वं वचन आहे. और 16 उसका 10 में आप पढ़ सकते हैं. म्हणून पेत्र म्हणाला की दाविदाची कब्र आजही आपल्यामध्ये आहे. इसलिए पतरस ने कहा दावीद की कब्र आज तक हमारे बीच में है. दाविदाचं शरीर कुजलं और दावीद का शरीर सड़ गया आणि आपल्यामध्ये आहे त्याची हाडं. और हमारे बीच में है उसकी हड्डियां. परंतु त्याने त्या दाविदाच्या पुत्राबद्दल म्हणजे येणाऱ्या येशू ख्रिस्ताबद्दल ती भविष्यवाणी केलेली. और उसने आने वाले यीशु मसीह के बारे में वो भविष्यवाणी की थी. म्हणून पहा, दाविदाने सुद्धा काय केलं, येशू ख्रिस्ताबद्दल भविष्यवाणी केली. और इसलिए दावीद ने भी यीशु मसीह के बारे में भविष्यवाणी की. म्हणून खूप लोकांनी तिथे थट्टा केली. जेव्हा येशू वधस्तंभावर होता, येशूला पाणी देण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला जो त्रास होता तो त्रास कमी व्हावा, ते त्याच्यासाठी पेय ते देण्याचा प्रयत्न केला, पण येशू ख्रिस्ताने ते घेतलं नाही. और वहाँ के जो लोग थे यीशु मसीह को बहुत तकलीफ दे रहे थे, उसका मजाक उड़ा रहे थे. और बाद में जो उसका जो दर्द है वो कम होने के लिए वहाँ पर एक पेय होता है, वो उसको पिलाने की कोशिश की, पर यीशु मसीह ने वो नहीं किया. 50व्या वचनात दिलेला आहे. 50वें वचन में लिखा आहे, मग येशूने पुन्हा एकदा मोठ्याने आरोळी मारली आणि आपला प्राण सोडला. त्या क्षणाला पहा, मंदिराच्या पवित्र स्थानातील पडदा वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत फाटला. पृथ्वी हादरली आणि खडक फुटले. येशूच्या क्रूसावर 3 वाजता मेल्याच्या द्वारे काय झालं, पृथ्वी हादरली. और यीशु मसीह कलवरी क्रूस पर 3 बजे मरने के बाद पृथ्वी हिल गई, खडक फुटले और पत्थर टूट गए. मंदिराचा पडदा जो माणसाच्या आणि देवाच्या मध्ये होता, जो माणूस जाऊ शकत ना देवाकडे, पण ख्रिस्ताने तो पडदा काढून टाकला. और मंदिर का जो पर्दा मनुष्य को परमेश्वर के पास नहीं जा पा रहा था, वो पर्दा परमेश्वर ने फाड़ दिया. 52 खडकी उघडली, कबरे उघडली आणि मरण पावलेले अनेक देवनिष्ठ स्त्री पुरुष पुन्हा जिवंत झाले. देवनिष्ठ पवित्र लोक काय झाले, जे खूप सारे त्या थडग्यात होते, त्याच्यातून ते काय निघाले, बाहेर निघाले. येशूच्या पुनरुत्थानानंतर जिवंत झालेल्या या देवनिष्ठ स्त्री पुरुषांनी स्मशानभूमी सोडली व येरुशलेमात जाऊन त्यांनी पुष्कळ लोकांना दर्शन दिले. जे जिवंत झाले, जे देवी होते, त्यांनी बऱ्याच लोकांना दर्शन दिले, म्हणजे बऱ्याच लोकांना ते दिसले. और उन्होंने बहुत से लोगों को दर्शन दिया, बहुत से लोगों को दिखाई दी. स्मशानभूमी सोडली और उन्होंने स्मशानभूमी छोड़ी, तिथे त्यांना दफन केलं होतं. और जहाँ पर उनको दफन किया तिथे ते झोपले होते, जहाँ पर वो सोए थे, वरती जाऊ शकत नव्हते, ऊपर जा नहीं पा रहे थे. परंतु येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर मेल्याच्या द्वारे, परंतु यीशु मसीह कलवरी क्रूस पर मरने के द्वारा सगळे जे पवित्र जन जे मेलेले होते ते त्यावेळेला जिवंत झाले, स्वर्गात गेले. जो पवित्र जन मर चुके थे वो उस समय जीवित हुए और वो स्वर्ग में गए. पहिले लोक वरील यरूशलेममध्ये बऱ्याच जणांना ते दिसले. और पहले तो यरूशलेम में बहुत से लोगों को दिखाई दे. कितनी अच्छी बात है ना. पुढे रोमी सेनाधिकारी आणि त्याच्याबरोबर येशूची राखण करणारे रोमी शिपाई यांनी भूमिकंप आणि घडलेल्या इतर सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तिकडचा जो सुभेदार होता, जो आणि तिकडचे जे सैनिक होते, ते सगळे जे पहिला देत होते, ते सगळ्यांनी पाहिलं की अत्यंत ते घाबरले, कारण एवढा मोठा भूकंप झाला. और वहाँ के जो सूबेदार थे और वहाँ के जितने लोग थे वो सब देखकर डर गए कि इतना बड़ा भूकंप हुआ. यानो माणसाची रचना देवाने 6व्या दिवशी केली. और मनुष्य की रचना परमेश्वर ने 6वें दिन की. आणि पहा, ह्या माणसासाठीच येशू ख्रिस्त पण अधोलोकात 6व्या दिवशी उतरला. और देखो इसी मनुष्य के लिए यीशु मसीह अधोलोक में उतर गए. माणसाचा एकदा जन्म झाला तर मरण निश्चित आहे. और मनुष्य का अगर एक बार जन्म हुआ तो उसका मृत्यु भी निश्चित है. इब्रियरांच्या पत्रात दिले, मरणानंतर न्याय आहे. और इब्रानियों की पत्र में लिखा है मृत्यू के बाद न्याय. न्याय म्हणजे नरक, और न्याय मतलब अधोलोक, न्याय मतलब न्याय म्हणजे शिक्षा. न्याय मतलब हे शिक्षा. माणसाला नियुक्त आहे. और ये मनुष्य को नियुक्त आणि है. जसं येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जन्म घेतला, और जैसे यीशु मसीह ने हमारे लिए जन्म लिया आपल्यासाठी वधस्तंभावर मारला और गेला, हमारे लिए कलवरी क्रूस पर मारा गया. त्याच रीतीने त्याने जसं आपलं मरण सोसलं, तसंच जी शिक्षा, मरणाची शिक्षा झाल्यानंतर माणसावर न्याय होणं, मग आपला न्याय कुठं होणार होता, आपली शिक्षा कुठं मिळणार होती, अधोलोक. ती
तिथं येशू ख्रिस्त गेला. और यीशु मसीह ने हमारी मृत्यु को उठा लिया और मृत्यु के बाद जो हमें शिक्षा मिलने वाली थी, हमारा न्याय किधर होने वाला था, अधोलोक, वहाँ पर यीशु मसीह गया. हा प्रियानो, पर येशू ख्रिस्त त्या वेळेला तिथे आपल्यासाठी गेला. का गेला? और यीशु मसीह हमारे लिए वहाँ पर गया. क्यों गया? कारण पहिली गोष्ट जी सजा आपली होती, जी शिक्षा आपली होती ती वाहण्यासाठी. और पहली बात जो शिक्षा हमारी थी वो उसे उठाने के लिए. कारण हे नियुक्त होतं की एकदा माणूस मेला तर त्याला कुठं जायचंय? अधोलोकात. और वो निश्चित था कि एक बार अगर मनुष्य मर गया तो उसे कहाँ पर जाना है? अधोलोक. त्याला खाली उतरायचंच आहे. और उसको नीचे उतरना ही है. खाली उतरायचंच आहे. नीचे उतरना ही म्हणून है. रोमकरांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. इसलिए रोमियो की पत्र में लिखा है, अध्याय 10 त्याचं 7. अध्याय 10 उसका 7 में. रोमन्स 10:7. रोमियो की पत्र अध्याय 10 उसका 7. रोमन्स 10:7. रोमियो की पत्र अध्याय 10 उसका 7. ख्रिस्ताला पुन्हा जिवंत करण्यासाठी तुम्हाला मेलेल्यांमध्ये जाण्याची गरज नाही. हा, ख्रिस्ताला जिवंत करण्यासाठी तुम्हाला आता काय? मेलेल्यांमध्ये, जे खाली मेले त्यांच्यामध्ये अधोलोकात उतरायची गरज नाही. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने मिळणारे तारण आपल्या प्रत्येकाला सहज हस्तगत करता येईल. इतक्या जवळ आलेलेच आहे आणि ही शुभवार्ता आम्ही गाजवतो. हिंदी वाले पढ़े, कोई भी पढ़े. या अधोलोक में कौन उतरेगा? हाँ, इस अधोलोक में कौन उतरेगा? अर्थात मसीह को मरे हुआ में से जिलाकर ऊपर लाने के लिए, अर्थात मसीह को मरे हुए में से जिलाकर ऊपर लाने के लिए. परंतु वह क्या कहती है? हाँ, बस. क्या कहता है यहाँ परमेश्वर का वचन कि यीशु मसीह जो अधोलोक में उतरा उसे वापस लाने के लिए कौन अधोलोक में उतरेगा? आणि येशू ख्रिस्त जो अधोलोकातून वरती आला त्याला वाचवण्यासाठी कोण अधोलोकामध्ये? वरती आणण्यासाठी त्याला पुन्हा कोण जाईल अधोलोकात? उसको ऊपर लाने के लिए अधोलोक में कौन जाएगा? आपण समजा तर इसका अर्थ हमें परमेश्वर की आपल्याला देव स्पष्टपणे सांगतो येशू अधोलोकात म्हणजे खाली उतरला. और यहाँ पर स्पष्ट रीति से परमेश्वर कहता है कि यीशु मसीह अधोलोक में उतरा. हम प्रेरितों के काम भी पढ़ेंगे. प्रेषणांचे कृत्य पण आपण वाचू. 2 का 27 से 31 तक, जहाँ जो मैंने आपको पहले बताया था. 27 से 31 पर्यंत. प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 प्रेरितों के काम अध्याय 2 त्याचं 27 पासून. उसका 27 से. कारण तू माझा आत्मा अधोलोकात राहू देणार नाही. आमेन. लक्षात ठेवा, हे दावीद जे बोलत आहे, येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे की तू माझा आत्मा अधोलोकात राहून देणार नाही. और ये जो दावीद कहता है वो ये परमेश्वर यीशु मसीह के बारे में कहता है कि तू मेरा आत्मा अधोलोक में रहने नहीं देगा. खरंच देवाने येशू ख्रिस्ताला अधोलोकात पडून दिलं नाही. और सच में परमेश्वर ने यीशु मसीह को अधोलोक में रहने नहीं दिया. किंवा तुझ्या पवित्र पुत्रांच्या देहाला पोचण्याचा अनुभव येऊ देणार आहे. 3 दिवस येशूचं देह कब्रमध्ये पडलं. और 3 दिन यीशु मसीह का शरीर कब्र में रहा, ते पुजलं नाही. पर वो सड़ा नहीं. लक्षात ठेवा, याद रखना. जो येशू लाजराचं शरीर 4 दिवस कब्रमध्ये असून पुजून दिलं नाही, मग तोच देव आहे जो येशूचं शरीर सुद्धा कब्रमध्ये ठेवल्यानंतर पुजून दिलं. और जिस परमेश्वर ने लाजरस का शरीर 4 दिन हो गया तो उसे सड़ने नहीं दिया, तो वही परमेश्वर जो यीशु मसीह का शरीर है उसको सड़ने नहीं दिया. शरीराची गरज आहे प्रियानं आपल्याला. और शरीर की जरूरत है प्रिय हे होने. मी लक्षात ठेवा, म्हणून दफनविधी ही योग्य विधी आहे. और इसलिए दफन विधि योग्य विधि है. लक्षात ठेवा, याद रखना. जाणणं म्हणजे आपल्या शरीराचा नाश करणं. जलाना मतलब हमारे शरीर का नाश करना पण है. आपल्याला जेव्हा आपण शरीर दफन करतो, और जब हम हमारे शरीर को दफन करते तर हैं प्रभू येशू गौरवाने त्या शरीराला उठवतो. तो परमेश्वर महिमा से उस शरीर को जिलाता है. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला आपलं शरीर काढायचंच आहे. और इसलिए याद रखना हमें हमारे शरीर को काटना ही है. म्हणून नाश करू नका. इसलिए उसका नाश मत हे करना. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखना. जीवनाचे मार्ग तुम्हाला कळवले आहेत आणि तुझ्या सानिध्यात तुम्हाला आनंदाने भरून टाकशील. इफिसियन्सचं पत्र 4:9. इफिसियों की पत्री अध्याय 4 उसका 9. एफिशियन्स इफिसियों की पत्री 4 अध्याय 4 verse 9. उसका 9. हे लक्षात घ्या की स्तोत्रकर्ता म्हणतो ख्रिस्त स्वर्गात परतला. याचा अर्थ असा की तो प्रथम स्वर्गाच्या उच्च स्थानातून खाली पृथ्वीच्या अधोभागात उतरला होता. तो वरती स्वर्गात गेला, पण त्यानंतर त्याला कुठं जावं लागलं? खाली. और वो ऊपर स्वर्ग भी गया पर उससे पहले उसको कहाँ पर जाना पड़ा? नीचे. कुठे जावं लागलं? कहाँ पर जाना पड़ा? खाली. नीचे. लक्षात ठेवा, येशू
खाली उतरला. और याद रखना यीशु मसीह नीचे उतरा. ती जागा आहे त्याला आपल्या भाषेमध्ये आपण नरक म्हणतो, अधोलोक म्हणतो. और वो जगह है जिस हमारी भाषा में उसको अधोलोक मतलब नरक बोलते हैं. ग्रीक मध्ये गेहन्ना म्हणतात. और ग्रीक में उसको गेहन्ना बोलते हैं. गेहन्नाचा अर्थ आहे शिक्षेचे ठिकाण. और गेहन्ना का अर्थ है शिक्षा की जगह. जुन्या करारामध्ये हिब्रू भाषेमध्ये त्याला शिओल म्हणतात. और जुने करार में इब्री भाषा में उसको शिओल कहते हैं. कब्राला दर्शवतो. शिओल म्हणजे कब्र. और शिओल मतलब कब्र. मग ही जागाचा अर्थ काय आहे? और इस जगह का अर्थ क्या है? देवाच्या उपस्थितीपासून दूर असलेली जागा. और परमेश्वर की उपस्थिति से दूर की गई जगह. अशा जागेवर देवाची उपस्थिती नाही. और ऐसी जगह पर परमेश्वर की उपस्थिति नहीं. देव त्या ठिकाणी नाही. परमेश्वर उस स्थान पर नहीं. त्या जागेला म्हणतात गेहन्ना, आपल्या भाषेत अधोलोक आणि नरक आणि हिब्रू भाषेत शिओल. और उसको कहते हैं गेहन्ना और हमारी भाषा में अधोलोक और नरक और कहते हैं शिओल. तिथे नीतिमान पण आहे, दुष्ट लोक पण असतात. और वहाँ पर धर्मी लोग भी है और दुष्ट लोग भी रहते हा हैं. प्रियनो तिथं त्या मृतांचं स्थान म्हणण्यात आलेलं आहे. और मृतकों की जगह उसको बोली गई है. मेल्यानंतरच त्या ठिकाणी जातात. और मरने के बाद ही उस स्थान पर लोग जाते हैं. जिवंत माणूस शरीरासकट जाऊ शकत नाही. और जीवित मनुष्य शरीर के साथ नहीं जा सकता. म्हणून येशूचं शरीर कब्रमध्ये होतं. इसलिए यीशु मसीह का शरीर कब्र में आणि है. यीशु म्हणाला, मैं मेरी आत्मा. आताच बाइबल में सबसे लास्ट जो यीशु मसीह का उद्गार है, तो पूरा होने के बाद ऐसा बोला, छठा उद्गार है, पूरा हुआ. और उसने क्या किया? कहा, हे पिता, मैं अपनी आत्मा को तेरे हाथ में सौंपता हूँ. क्यों ये वाक्य उसने कहा? आणि येशू ख्रिस्ताचा 6वा उद्गार आहे की पूर्ण झाल्यानंतर तो म्हणाला, मी माझा आत्मा देवपिता तुझ्या हातामध्ये सोपतो. का तो असं म्हणाला? इसलिए क्योंकि वो नीचे उतरने वाला था. यासाठी कारण का तो खाली उतरणार होता. शरीर तो कुजने वाला नहीं, आणि शरीर तर सडणार नव्हतं. उसमें कीड़े पड़ने वाले नहीं, त्याच्यात तर किडे पडणार ना नव्हते. खराब होने वाला. किंवा ते खराब पण होणार क्योंकि वो नव्हतं. ऑलरेडी उसके बारे में भविष्यवाणी की थी कि वो न सड़ेगा. कारण पहिलेच त्याच्याबद्दल भविष्यवाणी केलेली की ते शरीर सडणार नाही. इसीलिए नहीं सड़े. म्हणून ते सडलं नाही. लेकिन आत्मा उस वेदनाओं में, जो नरक में जो यातनाएं हैं, वहां जाने वाला था. पण आत्मा जिथे वेदना आहेत, यातना आहे, त्या ठिकाणी जाणार होता. इसी कारण से मरने से पहले उसने प्रार्थना की कि हे पिता, देखो ध्यान से पढ़ना, हे पिता, वहां पर ऐसे ही लिखा है, हे पिता, मैं अपनी आत्मा तेरे हाथ में सौंपता हूँ. म्हणून मरायच्या अगोदर त्याने अशी प्रार्थना केली, हे पित्याने माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतो. और उसने अपनी गर्दन को झुकाकर प्राण त्याग किया. आणि नंतर त्याने आपली मान खाली करून आपला प्राण त्यागला. इसलिए प्रार्थना करने से परमेश्वर ने उसकी आत्मा को अधोलोक में सुरक्षित रखा. म्हणून प्रार्थना केल्याने देव पित्याने त्याच्या आत्म्याला अधोलोकामध्ये तो सुरक्षित ठेवलं. अधोलोक में जाने के बाद जो इंसान को शिक्षा मिलती है, आग लगती है, हाथ पैर बांधे जाते हैं और कीड़े से भरते हैं, वो सजा यीशु को नहीं मिली. आणि अधोलोकात गेल्यानंतर माणसाला जी शिक्षा भेटते, त्याला किडे लागतात किंवा त्याला आग लागते, तिथे त्याला हातपाय बांधले जातात, ती शिक्षा येशूला नाही वो भेटली. सजा से यीशु नहीं गुजरा. आणि त्या शिक्षेतून येशू नाही याद गुजरला. रखो, यीशु पापी नहीं था. आणि लक्षात ठेवा, येशू पापी नव्हता. हमारे लिए पापी. तो आपल्यासाठी पापी झाला. ऑलरेडी जो नरक की यातनाएं हैं, आणि पहिली जी नरकाची यातना वो ऑलरेडी उसने ऊपर सही. आणि ती पहिलीच त्याने वरती सहन मैं केली. फिर से बताती हूँ, पुन्हा तुम्हाला सांगते, नरक में हाथ पैर बांधे जाते हैं. आणि नरकामध्ये हातपाय बांधले जातात. तो इधर ही एक पॉइंट भूल गए थे ना. नरक में हाथ पैर बांधे जाते हैं. क्यों बांधे जाते हैं? क्योंकि पृथ्वी पर यीशु के हाथ पैर बांधे गए. आणि नरकामध्ये हातपाय बांधले जातात. का? कारण का यासाठी की येशू ख्रिस्ताचे हात पृथ्वीवरती बांधले गेले. मैंने जब आज मैं प्रार्थना में सुबह फैमिली प्रेयर में बैठते समय प्रभु बोला, तेरा नहीं, कल चेंज हो गया. यीशु के हाथ पैर बांधे गए. आणि येशू ख्रिस्ताचे हातपाय बांधले गेले. ये बांधे जाने क्यों? ताकि हम नरक में नहीं बांधे जाए. आणि हे बांधले गेले का? कारण का आपण नरकामध्ये बांधले जाऊ नये. इसीलिए जो कोई इस यीशु मसीह पर बंधे हुए, क्रूस पर बंधे हुए यीशु मसीह पर विश्वास नहीं करेगा, तो जरूर है उसके हाथ पैर नरक में बांधे जाए. आणि जो कोणी येशू ख्रिस्त ज्याला कल्वरी क्रूसावरती बांधण्यात आलं, त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार, त्याला नरकामध्ये बांधण्यात उसके येईल. हाथ पैर बांधकर ही उसे नरक में डाले. त्याचे हातपाय बांधूनच त्याला नरकात टाकलं. ऑलरेडी यीशु जो नरक में कौन सी सजा है? हाथ पैर बांधना. आणि पहिलेच नरकामध्ये कोणती शिक्षा आहे? हातपाय बांधणं. यीशु का हाथ पैर बांधा गया था. येशूचे हातपाय बांधले गेले होते. जो शिक्षा, जो मनुष्य के ऊपर, मनुष्य की जो शिक्षा उसने, यीशु मनुष्य की शिक्षा कौन सी थी? मृत्यु. माणसाची शिक्षा कोणती होती? मृत्यू. सही बात है. तरी पाप की सजा कौन सी है? आणि पापाचा दंड काय आहे? मरण, मृत्यू. बायबल असं सांगतं ना, बायबल याची बताते. पापाचं वेतन और पाप का दंड मरण. मृत्यू. मग येशूला मरायचंच होतं ना, फक्त क्रूसावर जसं तो लाखो मेला तसं ते पण मेले, तो पण मेला असता. तो जैसे वो लाखों मर गए, तो वैसे यीशु मसीह भी मर जाता. परंतु पर परंतु
येशूला काय झालं? येशूला यातना दिल्या. परंतु यीशु मसीह को बहुत यातनाएं ज्या दी हैं। यातना येशूने पृथ्वीवर खाल्ल्या त्या नरकातल्या यातना आहेत. और जो यातनाएं यीशु मसीह ने पृथ्वी के ऊपर ली वो नरक की यातनाएं हैं। नरकामध्ये दुष्टात्मे टॉर्चर करतात, और नरक में दुष्ट आत्माएं टॉर्चर करती हैं, सतवतात, सताती है अगदी भयानक यातना और देतात. बहुत भयानक यातनाएं देती हैं। रोमी लोकांनी आणि यहुदी लोकांनी येशूला कशा यातना दिल्या? और रोमी लोगों ने और यहूदी लोगों ने यीशु मसीह को कैसी यातनाएं दी? भयंकर ना? बहुत भयानक ना। बरोबर आहे? कळालं तुम्हाला अर्थ? दुसरी गोष्ट, दूसरी बात, नरकाची आग. नरक की आग। पण तुम्हाला माहिती आहे येशू 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत तो उन्हामध्ये, भर उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये गोडगोड भाजून निघाला. और यीशु मसीह 9 बजे से लेकर सुबह के 3 बजे तक इतनी कड़ी धूप में वो पूरी रीति से बुझ के निकला, बुझा वो, गर्मी, उसे आग लगी. और उसको गर्मी लगी, उसको आग लगी। बाइबल हमें बताती है, अगर आप एक्सोडस निर्गमन अध्याय 12 में पढ़ोगे, आणि निर्गमन अध्याय 12 मध्ये जर तुम्ही वाचलं वहाँ लिखा है कि जो वलांडन सण यानी पसह मनाना है, आणि तिकडे दिलेलं आहे ज्याला कोणाला वलांडण सण म्हणायचा आहे, वो जो मेमना जो काटा जाता है आणि ते जे कोकून कापण्यात येतं वो कैसे कैसे खाना है? आणि ते कसं खायचं आहे? कच्चा नहीं, कच्चं नाही। वहाँ लिखा है भूज कर खाना है. आणि तिकडे लिहिलं आहे भाजून खायचं, दूसरे दिन तक नहीं रखना है. दुसऱ्या दिवसापर्यंत नाही ठेवायचं। क्या करना है? भूज के खाना है. काय करायचं? भाजून खायचं। यीशु भी भूजा गया. आणि येशू ख्रिस्त पण भाजला गेला। तो वहाँ पर ऐसा है 12वें अध्याय का 8 एक्सोडस निर्गमन 12 अध्याय 12 वर्ष 8. त्याचा 8। त्या रात्री प्रत्येकाने त्या कोपराचे विस्तवावर भाजलेले मांस, हाँ, त्या रात्री उस रात को विस्तवावर आगीवर भाजलेले ते मांस खायचे. बेखमीर भाकर व कडू भाजी खमीर म्हणजे जिसमें खमीर नहीं. हमारा यीशु का जो देह है उसमें खमीर था. और आपल्या येशू ख्रिस्ताचे देह त्याच्यामध्ये खमीर होतं का? खमीर म्हणजे पाप, खमीर मतलब पाप, फुगाना. फुलाना। येशू मध्ये पाप होतं का? यीशु में पाप था क्या? म्हणून येशू अखमीरी रोटी आहे. इसलिए यीशु मसीह अखमीरी रोटी है। मांस कच्चे किंवा उकडवून खाऊ नये। मांस कच्चे, कच्चे म्हणजे असंच मांस खातात ना, आणि उकळलेलं तसं खायचं नाही. येशूला अगदी भाजून, अगदी उन्हात तो होरपळला गेला. और यीशु मसीह को अच्छे तरीके से उसमें भुना गया है ना, होरपळून निघाला ना तो. और वैसे वैसे ही यो याद रखो, जो नरक की यातनाएं ऑलरेडी उसने पृथ्वी पर सह ली थी. आणि त्यांनी नरकची यातना पहिलेच पृथ्वीवरती सहन केली हे जे होती। वचन आहे, हे जे कच्चं खाऊ नये, और ये जो वचन है कि कच्चा नहीं खाना त्याचा है, अर्थ असा आहे, आपलं लाईफ ख्रिस्तामध्ये अगदी कसं पण ख्रिस्ताला अगदी जसं प्रभु भोजनाच्या बाबतीत, जसं प्रभु भोजन के बारे में देखेंगे तो बिना कुछ शुद्ध विधि के बिना खाना, और जैसे उदाहरण के तौर पर हम बाइबल पढ़ते हैं तो ऐसे ही पढ़ना है. आणि आपण जेव्हा बायबल वाचतो म्हणून असंच वाचायचं आहे, उसे कहते कच्चा खाना. आणि त्याला म्हणतात कच्चं खाणं। कोई लोग सिर्फ नाम के लिए बाइबल पकड़ते, खास करके बच्चे लोग. आणि काही लोक जसे उदाहरणार्थ लहान मुलं काय करतात, फक्त असंच बायबल उचलतात माँ बाप को दिखाने के लिए, आई वडिलांना दाखवण्यासाठी। ये मैं पढ़ रही हूँ, पढ़ रहा हूँ. मी वाचत आहे किंवा मी वाचते। बहुत सारे पुरुष लोग खूप सारे पुरुष लोक अपनी बीवी को दिखाने के लिए, बीवी बोलती है ना बाइबल वाचाओ, बाइबल पढ़ो, ये दिखाएगा बीवी को दिखाने के लिए. आणि बायको म्हणजे बायबल वाचा म्हणून काही पुरुष काय करतात, बायकोला दाखवण्यासाठी बायबल वाचतात। बाइबल वाटतो माझ्या नवऱ्याने आज बाइबल वाचून कामाला गेला. और बीवी को लगता है कि मेरा पति आज बाइबल पढ़कर काम करते हैं, याला म्हणतात इसको कहते कच्चा रीति से खाना, आणि याला म्हणतात कच्च्या रीतीने खाणं, उकळून खाना, खोलाकर खाणं, यानी मिक्सिंग करके खाना, मतलब मिक्सिंग करून खाणं, संसारिक रीति से खाना. और जैविक रीतीने खाणं, हाँ, ये तो मना है. आणि हे मना आहे। इसलिए वहाँ पर ऐसा बताया गया है. म्हणून तिथे असं सांगण्यात आले। आगे. तो इस रीति से हम देखते हैं कि मसीह को जो यातनाएं हुई वो नरक की यातनाएं थी पृथ्वी पर. आणि ख्रिस्ताना ज्या यातना झाल्या त्या यातना ज्या पृथ्वीवरती झाल्या त्या नरकाच्याच यातना होत्या। इसीलिए उसने मरने से पहले अपनी आत्मा को परमेश्वर के हाथ में सौंप दिया. इसीलिए जब वो अधोलोक में नीचे उतरा तो उसे आग की और कीड़ों से या हाथ पे बांधने की और करके चिल्लाने की जरूरत नहीं. म्हणून मरायच्या अगोदरच त्याने आपला आत्मा पित्याच्या हातामध्ये सोपला होता, म्हणून त्याला नरकामध्ये आगीची किंवा किड्यांमध्ये आगीमध्ये जळायची आणि किडे लागायची काही गरज नाही पडली। इसीलिए प्रियो जब मसीह लोग जब
म्हणून जेव्हा ख्रिस्ती लोक जायची वेळ येते पास्टर लोग भी यही करते हैं। आणि पास्टर लोक पण हेच करतात, सिर पे हाथ रख के कहते हैं डोक्यावर हात ठेवून म्हणतात प्रभु इसकी आत्मा हम आपके हाथों में दे देते हैं, आणि प्रभू याचा आत्मा आम्ही तुझ्या हातात सोपवतो, इसकी रक्षा करो, याचं रक्षण कर, आपके पास ले। तुझ्या जवळ येतो। क्योंकि शैतान ताक में ही रहता है चोरी करने के लिए, कारण शैतान ताकदच असतो चोरी करण्यासाठी। लेकिन शैतान चोरी नहीं करे, इसलिए प्रभु के दास को बुलाया जाता है। आता वेळ आलेली बाबा मेरे बेटे की, मेरी माँ की, मेरी बहन की या मेरी, आओ मुझे प्रार्थना करके मुझे भेज दो, आणि शैतान सुरक्षित से जाने के लिए, सुरक्षित से। क्योंकि ऐसा मत सोचो कि आपका प्राण छूट गया तुरंत आप आँख खोला तो स्वर्ग में, हमको पृथ्वी पे से स्वर्गदूत लेके जाते हैं। आणि तुम्ही असं नका विचार करू की आपण डोळे बंद केले की डायरेक्ट आपण स्वर्गातच आपले डोळे उघडले, पण आपल्याला पृथ्वीवरनं जावं लागतं। अगर डायरेक्ट आपको स्वर्ग में ही आपकी आँख खोलना है, दरवाजे पे, स्वर्ग के दरवाजे पे आपको आना है, तो उतना आप धर्मी होना है। आणि जर तुम्हाला डायरेक्ट स्वर्गाच्या दरवाज्यावरती यायचं आहे तर तुम्हाला तेवढं नीतिमान बनायचं। आँख बंद किया, डोळे बंद केले आपकी पृथ्वी पे आपकी आँख बंद हो गई, आणि पृथ्वीवर तुमचे डोळे बंद झाले, आँख खोला, डोळे उघडले स्वर्ग का दरवाजे के द्वार पर हुआ। आणि स्वर्गाच्या दारावरती तुम्ही आहात। ऐसा होने के लिए बहुत प्रार्थना, बिना कुछ पाप किए हुए जीवन जीना है, आणि असं होण्यासाठी खूप प्रार्थना आणि न पाप करता जीवन व्यतीत मसीह के करायचं जैसा जीना है। आणि ख्रिस्तासारखं जीवन लेकिन करायचं। अगर हमें क्या करना पड़ता है, कोई लोग, अभी हम सब तो डावाडोल लोग हैं, हा, आणि आपण सगळे तीन बुडाचे तयारी आहोत। हाँ दिल डुलते रहते हैं, आपण डोलत राहतो हवा इधर आया इधर जा गए, आणि इकडे हवा इधर हवा इधर हो गए, आणि इथं डुलते रहते हैं। आपण डुलत राहतो। इसी कारण से मरने वाले को पास्टर की जरूरत पड़ती है, म्हणून मेलेल्या व्यक्तीला पास्टरांची गरज मरने लागते वाले व्यक्ति को करता आणि मरणाऱ्या व्यक्तीला। है। इसलिए भी पास्टर आता है, म्हणून पास्टर येतो उसके पाप कबूल करवाता है, आणि त्याचे पाप कबूल और करतो वो खुद भी कहता है मैं भी तेरे पाप क्षमा करता हूँ। आणि तो स्वतःही म्हणतो की मी तुझे पाप क्षमा करतो। जा अपने प्रभु से मिलने जाओ, आणि जर आता आपल्या देवाशी भेटायला जा, हम इसकी आत्मा को आपके हाथ में देते हैं। प्रभू आम्ही याच्या आत्म्याला तुझ्या हातामध्ये देतो। पास्टर चाहिए, इसलिए बोलते हैं चर्च में पास्टर चाहिए और पास्टर से अच्छा रिश्ता रखो। आणि म्हणून मला ती चर्चमध्ये पास्टर पाहिजे आणि पास्टरांशी चांगलं नातं ठेवा। पास्टर के साथ अच्छा रिश्ता नहीं रखेंगे, वो दिल से प्रेयर करेगा क्या? आणि जरूरत है प्रभु, ऐसे व्यक्ति के चाली अभी तेरे पास बुलाने के लिए बोल रही हूँ, इच्छा तो नहीं है लेकिन जा रही। आणि पास्टरांबरोबर तुम्ही चांगलं नातं ठेवलेलं आहे तर तुझ्याने म्हणतात नाही की प्रभू याला तू तुझ्या जवळ ठेव। आप है ना ऐसा मत सोचना कि आपका पास्टर, आपके सब इंसान जो पास्टर है वो सभी परफेक्ट होते हैं। आफ्टर ऑल वो भी इंसान है, उनको भी हर्ट है, उनको भी दिल है, उनको भी भावनाएं हैं, उनको भी इच्छाएं हैं। आणि तुम्ही असा विचार नका करू की जेवढे या पृथ्वीचे पास्टर आहेत ते सगळे परिपूर्ण आहेत, ती पण मनुष्य आहेत, त्यांना पण हृदय आहे। कितने बड़े पास्टर होने दो, उनसे भी गलतियां होती। क्यों? तो वो अरे वो पास्टर ने गलती की, अरे वो पास्टर ने, अरे बाबा गलती की, लेकिन वो इंसान है, वो भी इंसान है, उसको भी जीने का हक है। वो गिर गया तो तुम उस पर उंगली मत करो, क्योंकि उनके ऊपर ज्यादा लोड होता है। आणि खूप लोक काय करतात, पास्टरने पाप केले किंवा पास्टर पडला म्हणून ती लोक काय करतात असं त्यांच्यावरती दोष टाकतात, पण ते पण एक माणूस आहे। आप अपना ही लाइफ जीते समय कितना दुखी और कष्टी होते हो आणि तुम्ही तुमचं जीवन जगत असताना किती दुःखी आणि कष्टी होता और सह नहीं पाते हो, आणि सहन नाही करू शकत। इतने लोगों का भार एक पास्टर के ऊपर होता है, आणि एवढ्या लोकांचा भार एका इतने पास्टरवर लोगों को असतो। सुनना होता है, एवढ्या लोकांचं ऐकावं लागतं, तो उनको कितने तकलीफों से गुजरना होता तर है। त्यांना किती त्रासाचं जावं लागत इसलिए असेल। ये पास्टर थोड़ी सी गलती करेगा, वो ऐसा किया, गंचार किया, गाली दिया, उसने ऐसा किया, बाल नोचा के, अरे बाबा वो भी इंसान है, हो गई गलतियाँ हो जाती है, हम क्षमा करना। हम नहीं तो वो पास्टर, आप अगर दोष निकालते जाओगे तो वो पास्टर दिल से कभी प्रेयर नहीं करेगा, आणि जर तुम्ही त्यांचे दोष काढत राहिले तर ते तुम्हाला तुमच्यासाठी कधीच हृदयाने प्रार्थना नाही कभी करणार। नहीं। याद रखो पास्टर की जरूरत होती, कलीसिया में पास्टर चाहिए, नहीं तो यीशु ने कहा चरवाहा मारा जाएगा, भेड़ तितर बितर होगी। आणि मंडळीमध्ये पास्टर पाहिजे, कारण का देव म्हणालेला आहे जर मेंढपाळ नसेल तर मेंढर तितर बितर होऊन जाईल। यीशु मर गया, सब तितर बितर हो गए। आणि येशू मेला सगळे तितर बितर झाले। यीशु जी उठने के बाद उसने चरवाहीगिरी की, सबसे पहले उन सबको एकत्रित किया। आणि येशू ख्रिस्त जिवंत झाल्याच्या नंतर त्याने मेंढपाळगिरी केली, म्हणजे त्याने सगळ्यांना तेव्हा एकत्रित वो केलं। जाने वाला है, इसलिए उसने इसको पतरस को कर डाला, चरवाहीगिरी का काम पतरस को दे दिया, आणि तो जाणार आहे म्हणून त्याने मेंढपाळाचं काम पेत्रावरती सोपवलं। और इसीलिए पतरस ने इन सबको इकट्ठा कर दिया। म्हणून पेत्राने त्या सगळ्यांना एकत्रित इसलिए केलं। याद रखो पास्टर लगते ही है। म्हणून लक्षात ठेवा पास्टर लागतातच। इसीलिए जब मनुष्य जाने वाला रहेगा तो पास्टर इस रीति से प्रेयर करते हैं। म्हणून जेव्हा माणूस जाणारा असतो तेव्हा पास्टर अशाच रीतीने प्रार्थना हमें तो करतात। लगती बहुत अच्छी बात है जाना प्रभु के पास। आणि वेळामध्ये खूप चांगली गोष्ट आहे देवाकडे जाणं। स्वर्गदूत आते हैं, जब आँख बंद हो जाती है आणि जेव्हा डोळे बंद होतात तेव्हा स्वर्गदूत येतात। तो स्वर्गदूत, अगर स्वर्ग जाने वाला है तो नेचुरली स्वर्गदूत आता है आणि स्वर्गात जाणारे म्हणून नॅचरली स्वर्गदूत येतात। और उन्हें लेकर जाता है उस आत्मा को, वो अपने
अपने मरे हुए शरीर को देखता है। आणि ते आपल्याला ते घेऊन जातात आणि तो आपल्या मेलेल्या शरीराला आप पाहतो. अपने आत्मा जब बाहर निकलेगा जेव्हा तुमचा आत्मा बाहेर निघेल तब आप अपने शरीर को जो बेड पे लेटा हुआ है आप उसको देखोगे। आणि तेव्हा तुमच्या शरीराला जे बेडवरती झोपलेले आहे त्याला तुम्ही पाहाल. हाँ, आप देखोगे उसे। तुम्ही पाहाल त्याला. इसलिए यीशु मसीह ने कहा मनुष्य मृत्यु से पार होकर जीवन में प्रवेश करता है। म्हणून प्रभू येशू म्हणाला मनुष्य मृत्यूतून पार होऊन जीवनामध्ये प्रवेश यही करतो. वचन यहूदा ने वापस दोहराया, मनुष्य मृत्यु से पार होकर वो स्वर्ग में जीवन में प्रवेश करता है। आणि हेच वचन यहोवाने पुन्हा रिपीट केलं की जो मनुष्य मृत्यूतून पार होऊन जीवनामध्ये प्रवेश करतो. और फिर उस आत्मा को स्वर्गदूत क्या करता है, आपको सोचो आपके मेरे आत्मा को लेकर क्या करेगा, टनल में से लेकर जाएगा ऊपर, ऐसा पंछी के समान। आणि मग सर्व हमको पंख नहीं है, टॅनलमधून घेऊन जातो. हमको पंख नहीं है, आपल्याला पंख नसते उड़ कर जाए। पण आपण उडत जाऊ. स्वर्ग के दरवाजे के पास आने पर स्वर्गाच्या दरवाजाच्या जवळ आल्यानंतर अंदर से आवाज आ जाएगा, आपण आवाज येईल, आओ ये तुम्हारा स्वागत है। तुमचं स्वागत आपका आहे. जो भी नाम होगा, तुमचं जे काही नाव जो भी असेल आपका नाम है, वैशाली है, आणि तुमचं नाव आहे वैशाली आहे, अश्विनी है, अश्विनी प्राजक्ता है, प्राजक्ताताई प्रतिभा है, प्रतिभाताई वनिता आहे, है, वनिता है। वैद्यताई आहे. हम सब का नाम लिया जाएगा। आणि आपण सगळ्यांचे हम नाव दोनों घेऊ. आएंगे दरवाजे पे, आणि आपण सर्व दरवाजा जवळ येऊ. जैसे अंदर से आवाज आएगा आ जाओ, आणि आतमधून आवाज येईल, दरवाजा खुल जाएगा। दरवाजा उघडेल. दरवाजा तो आप सोचते कभी लाइफ में आपने कभी वो दरवाजा देखा नहीं होगा। आणि कधी तुमच्या आयुष्यात तुम्ही तसा दरवाजा पाहिला नसेल. बहुत भव्य, बहुत ऊंचा है, आणि खूप मोठा आणि खूप उंच आहे. बहुत डेकोरेशन है, आणि खूप त्याला सजावट आहे. और वो दरवाजा को छोटा दरवाजा भी है। आणि त्या एवढ्या मोठ्या दरवाजाला एक छोटासा पण दरवाजा छोटा आहे. दरवाजा हमारे लिए नहीं खुलता है, पण छोटा दरवाजा आपल्यासाठी नाही हमारे हमारे लिए वो बड़ा दरवाजा ही खुलेगा। आपल्यासाठी तो मोठा दरवाजाच उघडेल. दरवाजा खुलकर दरवाजा उघडून थोड़ा सा ही खुलेगा, हम अंदर आ जाएंगे, दरवाजा बंद। आणि थोडंसंच उघडेल. आपण जेव्हा आत जाऊ तेव्हा लगेच दरवाजा बंद होईल. जैसे दरवाजा खुलेगा सारा प्रकाश और अंदर से जो सुगंध है वो बाहर वो आएगा। आणि जसं दरवाजा उघडेल आपला प्रकाश आणि सुगंध आपल्याला येईल. चलने की जरूरत नहीं, हम ऑटोमेटिकली आगे चले जाएंगे। आणि चालायची गरज नाही, आपण आपोआप पुढे जाऊ. आगे ऑटोमेटिकली ऐसी शक्ति, ऐसा प्रवाह, ऐसा हवा का झोंका हमें शांत तरीके से आगे ले जाएगा। आणि असा हवेचा झोका आपल्याला शांतपणे पुढे पुढे घेऊन आप जाईल. जब जाओगे तब याद करना, पहले आपको खाली जगह दिखेगी, आंगन जिसे कहते हैं। आणि जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही पहिले तुम्हाला एक अंगण भेटेल. हाँ, फिर उसके बाद आप अंदर जाओगे, त्याच्यानंतर तुम्ही आत जाल बड़ा हॉल होगा, आणि मोठा हॉल असेल. बहुत बड़ा हॉल, जिसे हम गिन नहीं सकते, नाप नहीं सकते। आणि खूप मोठा आहे ज्याला आपण मोजून मापू नाही शकत. बहुत सुंदर है, बहुत प्रकाश है, आणि खूप सुंदर आणि खूप प्रकाश आहे. बहुत सजाया हुआ है। खूप सजवलेला आहे. उसको सामने के भाग में ऐसी सीढ़ियाँ है। आणि समोरच्या भागामध्ये अशा सीढ़ियाँ जब आप आहेत. अंदर एंट्री करोगे तो आप सामने देखोगे कि वहाँ पर यीशु मसीह बैठे हैं। आणि जेव्हा तुम्ही आत प्रवेश कराल तेव्हा तुम्ही पाहाल की त्या सीढ़्यांच्या एकदम वरती येशू ख्रिस्त यहाँ बसलेला इस आहे. साइड में आप देखोगे आणि या साईडला सब मसीह लोग हैं, सगळे ख्रिस्ती लोक इनका आहेत न्याय हो चुका है। ज्यांचा न्याय झालेला आप आहे. यहाँ देखोगे पीछे, आणि तुम्ही ते मागे न्याय बघाल होने के लिए बाकी है, आणि न्याय होण्यासाठी बाकी आहे. वो लोग हैं। ती लोक आहेत. और जैसे हम अंदर घुसेंगे, आणि जसं आपण आत प्रवेश करू हाँ, हमारा स्वागत किया जाएगा। आपलं स्वागत करण्यात येईल. धन्य है मेरे अच्छे विश्वसनीय दास, थोड़े भी सही तू विश्वसनीय बना। आणि धन्य आहे माझ्या विश्वास केला तर तू थोडक्यामध्ये का होईना पण विश्वास आप मेरे केला. आनंद में सहभागी ही माझ्या आनंदामध्ये सहभागी हमें आहे. भूख गिरेंगे, आणि आपण पालते पडू दंडवत करेंगे, दंडवत इतने करू टाइम तक उसको पढ़कर हम लोगों की स्तुति करेंगे। आणि खूप वेळापर्यंत आपण देवाची स्तुती करू. फिर हमें खड़ा किया जाएगा, मग आपल्याला उभं करण्यात जीवन येईल. का पुस्तक खोला जाएगा, आणि जीवनाचं पुस्तक नाम उघडण्यात है, येईल. नाव आहे स्मरण की पुस्तक, मग स्मरणाची क्या पुस्तक. क्या काम किए आपने यीशु ने, काय काय कामं केली तुम्ही येशू मला. खाना दिया है, जेवण दिले, कपड़ा दिया है, कपडे दिले, हाँ, फिर पानी दिया है, पाणी दिले, और कहते उधर परदेसी को देखा है, आणि बीमार लोगों परदेशी को जाने में आए हो, आणि आजारी लोकांना भेटून आला. हाँ, ये सब उधर देखा है। प्रार्थना के लिए तो हम जाते हैं, लेकिन हमारे घर में प्रार्थना के लिए लाते हैं क्या? आणि आपण प्रार्थनेसाठी जातो पण आपल्या घरात आपण प्रार्थनेसाठी बोलवतो का. हम कपड़े देते हैं, लेकिन नए देते हैं क्या? आणि आपण कपडे देतो आपण नवीन देतो का या इस्तेमाल किए हुए? की वापरलेले देतो. फिर हम देखते हैं वहाँ पर वो जैसे परदेसी, जैसे अनाथ है, जिनकी मदद करते हैं क्या, विधवाओं को मदद किया है क्या? आणि जे परदेशी आहेत अनाथ आहेत विधवा आहेत त्यांना आपण मदत केली का. बीमार लोगों की शुश्रूषा किया है क्या? आणि जे आजारी लोक आहेत त्यांची काळजी आपण घेतली का. बीमार व्यक्ति को आप पैसा मत दो, आणि आजारी व्यक्तीला तुम्ही पैसे आप देऊ मिलने नका. के लिए जाओ, कितने खुश होते देखो। आणि त्यांना भेटायला जावं तर किती बहुत खुश होतात. बीमार लोगों को बहुत अच्छा लगता है जब आप उनको मिलने जाते हो, आणि आजारी लोकांना खूप आवडतं जेव्हा तुम्ही त्यांना भेटायला जाता तेव्हा. हॉस्पिटल में या घर में।
हॉस्पिटलमध्ये किंवा घरी घरी येऊन या मामी बघायला जाऊ. और घर पर आने के बाद हम देखने के लिए जाएंगे. जैसे कुछ लोग ऐसा बोलते हैं, आणि काही लोक अशा रीतीने बोलतात. कुछ लोग एड्रेस ढूंढना ही नहीं चाहते. आणि काही लोकांना पत्ता शोधायचा कुछ प्रश्न. लोग बोलते हैं जाने दो, चर्च में तो आने वाले हैं ना, तब मिल लेंगे. काही लोक म्हणतात जाऊन ते चर्चमध्ये येणार ना तेव्हा भेटून घेऊ. लेकिन प्रभु चाहता है कि हम बीमारों को जाकर मिले. तर देवाची इच्छा आहे की आपण आजारी व्यक्तीला जाऊन बहुत भेटावं. खुश होते हैं जब मसीह लोग मिलने के लिए आते, वो लोग को बहुत अच्छा लगता है. आणि जेव्हा आजारी व्यक्तीला जेव्हा ख्रिस्ती लोक भेटायला येतात तेव्हा त्यांना खूप ये आवडतं. हमारा लाभ है उसमें, उसके अनुसार हमको क्या मिलना क्या नहीं मिलना. आणि त्याच्यानुसार आपल्याला काय भेटणं काय नाही भेटणं हे निश्चित आहे. फिर उद्धार की प्रक्रिया के लिए हमने क्या क्या काम मग किया. तारणाच्या प्रक्रियेसाठी आपण काय काय काम कितने केलं. बार चर्च में आए, किती वेळा चर्चमध्ये कितनी आलो. बार हम लोग प्रार्थनाएं की, किती वेळा आपण प्रार्थना केली. उपवास रखे, उपवास इसका रखे. हिसाब किया जाए. या सगळ्यांचा हिशोब घेण्यात इसके येईल. ऊपर हमारा उद्धार और सब कुछ फिक्स किया आणि जाए. त्याच्यावरती आपण तारणाने सगळं काही फिक्स करते. आपको जैसे मैंने बताया कि स्वर्ग में भी खंड है, जैसे जहाज में खंड था, आणि जसं जहाजामध्ये खंड होते फर्स्ट सेकंड थर्ड. पहिला दुसरा तिसरा आपको थर्ड पे जाना है, आणि तुम्हाला तिसऱ्यावरती जायचं. ऊंचे पर जहाँ अगम में ज्योति में रहने वाले हमारे परमेश्वर के पास, आणि तिसऱ्या माळ्यावर जहाँ श्वेत वस्त्र मिलेंगे. आणि जिथे अगम्य ज्योतीमध्ये राहणारा देव आहे आणि तिथे आपल्याला श्वेत वस्त्र वहाँ मिळते. हमारी जमीन हो, तिथे आपली हमारा जमीन घर असेल, हो, आपलं घर असेल सोने का, सोन्याचे जवाहरात लगे हुए, आणि हिरे जवाहरात लावलेले वो हमें पाना है. ते आपल्याला प्राप्त ऐसे करायचे. खंड में क्या सब मिक्सिंग है, कलरिंग कपड़े पहने हुए लोग, आणि दुसऱ्या खंडामध्ये सगळे मिक्सिंग आहे खरेदी केलेली उधर लोकं. आपको नहीं रहना है. आणि तिथे वही आपल्याला पर है राहायचं. डाकू लोग, आणि तिथेच आहे ना डाकू ही ये जो डाकू. डाकू लोग जो गया ना यीशु के साथ, आणि जो डाकू गेले येशू बरोबर वही पर है. तो तिथेच आहे. हमें वहाँ नहीं, आपल्याला तिथे नाही, ऊंचे पर जाना है. आपल्याला उंचावर जायचं. इसलिए हमारा मसीह लाइफ जितना ऊंचा उतना हमें ऊंचाई पर मिलेगा. म्हणून आपलं ख्रिस्ती जीवन जेवढं उंच तेवढं आपलं उंच जीवन ये याद आहे. है, जितना आपका थर्ड क्लास, जितना आप झगड़ा गाली गलौज मारामारी झगड़ा दारू पी रहे अपनी मर्जी से जी रहे, उतना आप नीचे के स्तर पे रहोगे. आणि जेवढं तुम्ही भांडणं करा दारू प्या जेवढं तुम्ही पापामय जीवन जगा तेवढं तुम्ही खाली राहणार. जितना आप अच्छा लाइफ जीते हो मसीह में, उतना आप ऊंचे पर रहोगे. आणि जेवढं तुम्ही ख्रिस्तामध्ये चांगलं जीवन जगा तेवढं तुम्ही उंचावर जा. याद रखो, ये प्रभु चाहता है. आणि लक्षात ठेवा हे देवाला ऐसे पाहिजे. इस रीति से हमारा रूपांतर होता है. म्हणून अशा रीतीने आपलं रूपांतर होतं. यीशु मसीह भी हमारे लिए अधोलोक में उतरे, याद रखो, लेकिन उन्हें उस पीड़ा से जो अधोलोक की है वो लेनी नहीं पड़ी. आणि येशू ख्रिस्त आपल्यासाठी अधोलोकामध्ये उतरले आणि जी अधोलोकाची जी यातना आहे ती त्यांना भोगावी नाही लागली. 36 से 40 घंटा यीशु मसीह अधोलोक में थे. आणि 36 ते 40 तास येशू ख्रिस्त अधोलोकामध्ये फिर वो होता. क्या कर रहे थे? मग ते काय करत पहली होते? बात तो मैं आपको बता देती हूँ कि ऐसा कौन सा अधोलोक में यीशु मसीह थे. आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते असे कोणत्या अधोलोकात येशू ख्रिस्त पहली होता. बात तो मैं आपको बताना चाहती हूँ अधोलोक में क्या क्या, जैसे मैंने बताया कि वहाँ परमेश्वर नहीं होता. आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली काय काय नसतं तिकडे देव नसतो. परमेश्वर वहाँ नहीं होता. देव तिथे नसतो. परमेश्वर की उपस्थिति वहाँ नहीं होती. देवाची उपस्थिती तिथे नसते. वहाँ पर परमेश्वर की स्तुति नहीं होती. तिथे देवाची स्तुती नाही होत. पढ़ेंगे Psalm 6:5. आणि स्तोत्र संहिता आहे 65. स्तोत्र भजन संहिता 6:5. स्तोत्र संहिता 6:5. वहाँ स्तुति नहीं होती. तिथे स्तुती नाही होत. जो जगह अधोलोक जिसे कहते हैं, गेहन्ना कहते हैं, हेडिस कहते हैं, ये सब नरक के नाम है. हेडिस, गेहन्ना, शिओल, अधोलोक, नरक, जो मृतकों का स्थान है. वहाँ नीतिमान और धर्मी दोनों वहाँ रहते हैं. ऐसे जगह में परमेश्वर नहीं होता और परमेश्वर की स्तुति भी नहीं होती. मृत्यूमध्ये तुझे स्मरण नाही. हाँ, पर आठवण नहीं, वहाँ कोई याद नहीं रखता है, कोई स्मरण शक्ति वहाँ नहीं है. आणि तिथे अधोलोक स्मरण में नाही. वहाँ ऐसी जगह है जहाँ स्मरण शक्ति नहीं. अधोलोक असं ठिकाण आहे जिथे स्मरण शक्ती नाही. अभी हमको सब स्मरण है ना, कल की बातें, परसों की बातें, नरसों की बातें. वहाँ पर स्मरण शक्ति नहीं, गर्दीमध्ये तुझे ओंकार स्मरण कोण करणार. वहाँ पर स्तुति नहीं. आणि तिकडे स्तुती नाही. नरक में स्तुति कैसे करेंगे? नरकात स्तुती कशी करणार. कर पाएंगे? करू शकतील. हाथ तो बंधे हुए हैं, हात बांधलेले पैर भी बंधे हुए पाय हैं, पण बांधलेले और आग है. आणि आग आहे. जलने वाला इंसान स्तुति करता है क्या? जळणारा माणूस स्तुती करतो का. नहीं ना, इसलिए नहीं वहाँ ना? स्तुति नहीं है. म्हणून तिकडे स्तुती नाही. 88 का 10 पढ़ो. 88 10 वाचले. Psalm स्तोत्र संहिता 88 स्तोत्र संहिता आहे 88 10 आणि 11. 10 वाक्य. तू माझ्यावर लवकर दया केली नाही तर फार उशीर होण्याचा संभव आहे. कारण मी कबरेत गेल्यानंतर तू चमत्कार केलेस तर त्यांचा काय उपयोग होणार नाही. इसलिए अधोलोक में, नरक में चमत्कार नहीं है. कोई चिन्ह चमत्कार हो जाएगा, कोई बचाने वाला आएगा, ऐसा कुछ नहीं होगा. कबरेतून मला तुझी स्तुती करता येईल काय.
कबरीतील प्रेते तुझी प्रेममय दया कशी जाहीर करणार? वहाँ दया नहीं है, आणि तिकडे दया नाहीये, स्तुति भी नहीं है, स्तुती पण नाहीये, प्रेम और दया भी नहीं है। प्रेम आणि दया पण नाहीये. आगे स्तोत्र संहिता 11 कबरीतील प्रेते तुझी प्रेममय दया कशी जाहीर करणार? तुझ्या विश्वासूपणाची घोषणा ती कशी करणार? वहाँ पर फेथफुलनेस नहीं है, विश्वसनीयपना नहीं है। आणि तिथे विश्वासूपणा नाही. भजन संहिता 115 स्तोत्र संहिता 115 उसका 17 त्याचं 17. 115 स्तोत्र संहिता 115 verse 17 त्याचं 17. या पृथ्वीवरील मृतांना यहोवाची स्तुती स्तोत्रे गाता येत नाही, पर वहाँ पर स्तुति नहीं है, ये वापस बताया। परंतु आम्हाला ती स्तोत्रे गाता येतात. आम्ही सदा सर्व वेळा त्याची स्तुती करतो. हालेलुया, देवाची स्तुती करा. म्हणून आहे ना आपल्याला स्तुति करता येते, अभी हमें स्तुति करने की आती है. क्यों? तर आपण अधोलोकात नाही है। क्योंकि हम अधोलोक में नहीं आज हैं. जो लोग यहाँ पृथ्वी पर रहकर स्तुति भजन नहीं गाते उनको नरक में ही जाना पड़ेगा। आणि जे लोक इथे स्तुती आराधना करत नाहीत त्यांना अधोलोकातच जावं लागेल. बहुत लोगों को स्तुति आराधना अच्छी नहीं लगती खूप है, लोकांना स्तुती उपासना आवडत वो नाही आगे नरक में ही जाएंगे। आणि ते पुढे नरकातच जाते. हाँ प्रियो, क्यों? क्योंकि हम युवा किस लाइन शेवटची लाइन दूसरा मुद्दा बस आम्ही सदा सर्व वेळा त्याची स्तुती आम्ही करतो. स्तुति करतो का? परंतु आम्हाला ती स्तोत्रे गाता येतात. आम्हाला गाता येतात. तर आता वेळ नाही आहे म्हणून गायची आहे, देवाची स्तुती करायची आहे, देवाचा गौरव करायचा आहे. जर वेळ निघून गेली तर गेलं वाटतं. और समय दिया है तभी परमेश्वर की स्तुति करना है, भजन गाना है. अगर समय चला गया तो फिर बात करते. खूप घरांमध्ये बहुत से घरों में आपली मुलं सुद्धा हमारे बच्चे भी स्तुति गात नाही, स्तुति नहीं गाते. गातात. गाते हैं मग तुमची मुलं कुठं जाते? तो आपके बच्चे कहाँ जाएंगे? म्हणून स्तुति शिकवा, इसलिए उनको स्तुति सिखाओ. गरजेचं आहे. नरकाच्या ठिकाणी जायचं नसेल तर इथं स्तुति गायचीच आहे. और नरक की जगह पर नहीं जाना है तो यहाँ पर स्तुति गाना ही स्वर्ग है. अशी जागा आहे जिथे स्तुति होते, और स्वर्ग ऐसी जगह है जहाँ पर स्तुति होती तिथे है, देवाची, कारण तिथे देव आहे. क्योंकि वहाँ पर परमेश्वर है. जिथे देव आहे तिथे स्तुति होते, जहाँ परमेश्वर है वहाँ स्तुति होती तिथे है. देव आहे म्हणून इथे स्तुति होते. और यहाँ परमेश्वर इसलिए यहाँ पर स्तुति होती है. सही बात है. बरोबर आहे. म्हणून सर्वात अगोदर स्तुति आराधना होते ना, इसलिए सबसे पहले स्तुति आराधना होती है ना. बरोबर आहे. पण तसंच आहे प्रियानो, स्वर्गात देव आहे म्हणून तिथे स्तुति तो आराधना, वैसे ही स्वर्ग में परमेश्वर इसलिए वहाँ पर स्तुति आराधना होती है. नरकात देव नाही म्हणून स्तुति आराधना नाही. और नरक में परमेश्वर नहीं इसलिए स्तुति आराधना ज्यांना है. स्तुति आराधना आवडत नाही त्यांना नरकाच्या त्रासातून जावं लागेल, म्हणून त्यांनी बी केअरफुल. फुटकं जसं येईल पण करा, फक्त 4 माणसांमध्ये बेसुरे गाऊ नका. और जिनको स्तुति आराधना अच्छी नहीं लगती उनको नरक में ही जाना पड़ेगा. उससे अच्छा है आप बहुत खयाल से रहो और परमेश्वर की स्तुति कैसी भी करो और फूटी फूटी आप परमेश्वर की स्तुति करो. आपली मुलं कधी करतात माहितीये? हमारे बच्चे कैसे करते मालूम है? स्तुति आराधना उपजती है आशीष नीचे आती. प्रभु हमारा बेटो हमसे प्यार. बाकीचे शब्द होते. बाकी के शब्द काय आहे? माझी पण पोरं, मी तुम्हाला नाही म्हणत आहे, माझी पण पोरं अजून एवढी मोठी झाली ती अशीच गातात, पूर्ण नाही गात. हे मी माझं म्हणून तुम्हाला बोलते. और मेरे ऊपर से मैं आपको बताते ते पण आई पण अशीच गाते. ये भी आधी पण उचलते, म्हणजे मग आधी कुठे गेलं असतं? तो आज खाना किधर है? हे गरजेचं आहे ना. अरे जरूरी मुलगा है. पण तसंच आहे, और बेटा भी वैसा ही ती है. पण तशीच आहे. ये भी वैसी ही है. लहानपणापासून शिकवतोय. और बचपन से सिखा रहे पास्टरांची हैं. मुलं आहेत, तो भी पास्टर के बच्चे हैं. लहानपणापासून शिकवतोय. बचपन से सिखा रहे हैं. त्यांच्यासमोर दुसरी मुलं, तुम्ही लोक तुमच्या मुलांचं उदाहरण ठेवा. और आप उनके सामने आप अपने बच्चों का उदाहरण कर रहे हो. ते लज्जित होते. और लज्जित हो जाएंगे. हा, बिघडलेल्या मुलांच्या समोर दुसऱ्या मुलांची उदाहरण ठेवायचं, त्यांना लाज येते. और बिगड़े हुए बच्चों के सामने अच्छे बच्चों के उदाहरण रखने तो उनको शर्म आती है. ते लाजते. वो शर्माएंगे. हीच त्यांची शिक्षा आहे. और यही उनकी शिक्षा है. हे नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद आणि रखें. नेहमी बघा, पास्टरांच्या मुलांमध्ये तुम्हाला फॉल्ट दिसणारच. किती ते नंतर बनतात, पण ते थोडेतरी मुलं बिघडलेली होतातच. कारण पास्टर जास्त करून तुमच्याकडे जास्त वेळ देतात, त्यांच्या मुलांवर जास्त वेळ द्यायला त्यांना जमत नाही. और पास्टर के बच्चे बिगड़े हुए रहते क्यों? क्योंकि वो आपकी तरफ ज़्यादा ध्यान देते हैं, इसलिए वो अपने बच्चों की ओर ज़्यादा त्या ध्यान नहीं मुलांमध्ये देते हैं. अहंकार असतो. और दूसरा उन बच्चों में अहंकार होता है. माझे वडील, माझी आई पास्टर आहे, और मेरे पिताजी जो पास्टर है, चर्च आम्ही चलाते काही हैं, करू,
हम कुछ भी तुला करेंगे। काढलं जाईल, तुला काढलं जाईल, पण मला काढलं नाही जाणार. और तुझे निकाल देंगे पर मुझे नहीं निकालेंगे। है ना? हा एक गर्व असतो त्यांच्यात. और ये अहंकार होता है, घमंड उनके अंदर, घमंड होता है। म्हणून त्या घमंडामुळे, अहंकारामुळे ते लोक तसे वागतात. और इसलिए उस घमंड की और अहंकार की ये वो है कि इस से जीवन जीते हैं। पालकांपेक्षा त्यांच्या मुलांसाठी जास्त प्रार्थना करा. और पासवर्ड से भी ज्यादा उनके बच्चों के लिए प्रार्थना ते करें, चांगले बनावे. वो अच्छे बने। हे लक्षात ठेवा, कारण शैतान त्यांच्या मुलांनाच पकडतो, कारण ते निर्बल असतात, शाळेत जातात. क्योंकि शैतान उनके बच्चों को ही पकड़ता है, क्योंकि वो निर्बल है, वो स्कूल में जाते हैं। मेन मुलं बिघडतात कुठं माहितीये? और कई बच्चे कहाँ पर बिगड़ते हैं? स्कूल में। शाळेत बिघडतात. स्कूल में बिगड़ते हैं, दुसऱ्या मुलांबरोबर राहून दूसरे बच्चों के साथ रहकर त्यांच्याबरोबर संगती करून. उनके साथ संगति करते आणि हैं। मेन ज्या मुलांमध्ये लहानपणापासून असं वाटतं आणि मी बंधनात आहे, मला माझी आई आणि वडील बाहेर खेळायला देत नाही, माझ्यावर जोर जोर होतो, त्यांना असं वाटतं की आमचं घर आणि आमची आई ही कैद आहे, कैद शाळा आहे. त्याच्यातून ती जी मुलं अशी मेंटॅलिटी ठेवतात ना, की बाहेर निघताना शाळेत गेल्यानंतर ते वेगळं लाईफ होतं. और जो बच्चों को बचपन से ऐसा लगता है कि हमारे माता पिता हमें बंधन में रखते हैं, हमें बाहर खेलने के लिए नहीं जाने के लिए देते हैं, तो वो जो बचपन से ऐसी मेंटेलिटी रहती है, इसलिए वो स्कूल में जाने के बाद फिर बिगड़ जाते हैं। म्हणून ते वेगळं वातावरण त्यांच्या दुसऱ्या मुलांचा स्वभाव धारण करतात. और वेगळे अलग माहौल में रहने के कारण वो उन बच्चों का स्वभाव धारण करते म्हणून हैं। लक्षात ठेवा, ख्रिस्ती लोकांनी स्तुती-आराधना केली पाहिजे. जैसे याद रखना, मसीह लोगों ने स्तुति आराधना करना चाहिए। आपण वाचूया इयोबाचं पत्र अय्यूब की तरह 17 त्याचं 16. 17 उसका 16। इयोब अय्यूब 17 त्याचं 16. 17 उसका 16। माझी आशा माझ्याबरोबरच कबरेत जाणार, आम्ही दोघेही धुळीमध्ये चिर विश्रांती घेऊ। हां, काय होणार? क्या होगा? तिथे पुन्हा माझी आशा माझ्याबरोबरच कबरेत जाणार, कबरामध्ये आशा जाणार. आम्ही दोघेही धुळीमध्ये चिर विश्रांती घेऊ। म्हणजे तिथे ती जी विश्रांतीची ती जी जागा आहे, धुळीत मिळण्याची जागा आहे. नीतिमानाला विश्रांतीची आणि दुष्ट लोकांना धुळीत मिळण्याची. और धर्मी लोगों को आराम की, और जो दुष्ट लोग हैं उनको मिट्टी में जाने की। जे आपण वाचू सगोपदेशक उपदेश 9:10. 9:10। सगोपदेशक उपदेश 9:10. 9:10। जे करायचे ते चांगल्या तऱ्हेने कर, कारण पुढे मरण आहे आणि तेथे काम नाही, योजना नरकात काम नाही. नरक में काम नहीं है। तिथं ते नरकात अधोलोक आहे, गेहन आहे, शिवल आहे, हे सगळे हेडीज आहे. हे सर्व जागेवर काम नाही. और गहना शिव नरक नरक यही सगळं पर काम नहीं पण है। स्वर्गात काम आहे आपल्याला, पर स्वर्ग में काम है हमें, पण नरकात काम नाही. पर नरक में काम नहीं है। म्हणून ज्यांना काम करायची आवड नाही, और जिनको काम करने की उसको अच्छा नहीं लगता, कंटाळा करतात कामाचा, काम करने के लिए कंटाला करते हैं, आळशी असतात, आलसी होते हैं, त्यांना कुठं जायचं, कुठं जावं लागतं. और उनको कहाँ पर जाना पड़ता है। ज्यांना काम करायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही जागा चांगली आहे. और जिनको काम करने के लिए अच्छा नहीं लगता, उनके लिए वो जगह म्हणून अच्छी है। लक्षात ठेवा, ख्रिस्ती लोक कधी पण काम करणारे असतील. इसलिए मसीह लोग कभी भी काम करने वाले होने चाहिए। काम करा, घरातलं काम करा. और काम करो, घर का काम जर करो। घराचं काम नाही केलं तर घर का काम नहीं किया तो मग त्या जागेत जाल. नहीं तो उस जगह पर जाओगे। हे मी असं सहज बोलते, पण मी तुम्हाला सांगते, हे मी असं सहज बोलूया, पण आळशीपणा नाही पाहिजे. और आलसी पण नहीं चाहिए। आपण आपल्या घरातली कामं करणं गरजेचं आहे. एक बहीण करते, एक बहीण नाही करत, म्हणून आपण काम करणं सोडणं हे चुकीचं आहे. और एक बहन करके एक बहन नहीं करते तो हम काम करना छोड़ देना ये गलत बात है। हे नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद आपल्या रखना। घरातली कामं आपण करायचे, आपल्याला जी कामं दिसतात ती करायची. जर कामाला तुम्ही बाहेर जाता तर काम करणं गरजेचं और आहे. हमारे घर का काम हमें करना है, सामने अगर काम दिख रहा है तो वो करना है, बाहर काम किए जाते तो वो भी काम करना है। नरकात काम नाही, नरक में काम नहीं, अजून योजना नहीं, तिथे प्लॅनिंग नाही. मग पुढं काय करायचं, आज वटाण्याचं काढून केले तर उद्या काय करायचं, अच्छा आपण हे जाऊया, आज आपण पिकनिकला कुठं जायचं, इकडे जायचं, अच्छा उद्या आपण कुणाच्या घरी जायचं, मनीषाच्या घरी जायचं. असं प्लॅनिंग तिथे ते नाही. और वहाँ पर योजनाएं नहीं है, शहाणपण नाही. और बुद्धि नहीं है वहाँ पर। शहाणपण म्हणजे कुठे म्हणतात ना ती नाही. और ज्ञान बुद्धि वहाँ पर नहीं है। ज्ञान नहीं अगर समझ ही नहीं, हा, समज पण नाही. और समझ भी नहीं। समज म्हणजे काय, समझ मतलब क्या? ही रितिका आहे, ही प्राजक्ता आहे, ही मेघा, ही माझी बहीण आहे, ही माझी बहीण आहे, आम्ही सगळ्या ह्या, ही समज नाही. अरे मेरी बहन है, हम सब बहन है, ये समझ वहाँ पर धरता नहीं। धरता कुणाला काय टाईम भेटेल, हिला बघायला की हिला बघायला स्वतःच बघत राहणार आहे. और आगे जल्दी जल्दी किसको देखेंगे, हम खुद को ही देखेंगे। म्हणून कधी पण पृथ्वीवर स्वार्थी होऊ नका, कारण स्वार्थी लोक नक्की नरकात जातील. इसलिए पृथ्वी पर स्वार्थी नहीं बना, क्योंकि स्वार्थी लोग नरक में जाएंगे। कळलं की नाही? पूर्ण वाचले? आपण यशयामध्ये जाऊ.
यशायाने जाएंगे। यशया 30 वर्ष यशाया- पहिलं 14 वर्ष नाही यशया 14 यशाया अध्याय 14 त्याचं म्हणणं त्याचा 9. तू नरकात प्रवेश करताना तेथील रहिवासी मोठ्या जमावाने तुझ्या स्वागताला येतात. किती एक वर्षांपूर्वी मरण पावलेले जगाचे पुढारी आणि प्रतापी राजे तेथे तुझ्या स्वागताला सज्ज आहेत. ती जागा अशी आहे म्हणजे जसं आपण स्वर्गात गेल्यानंतर जैसे हम स्वर्ग में जाने के बाद तुम्हाला म्हटलं ना पहिला आंगण लागेल मैंने कहा आपको एक आंगन चाहिए. आंगणातून मग आपण कुठे हॉलमध्ये प्रवेश फिर करू आंगन में से हम हॉल में प्रवेश जसं करेंगे. आपण हॉलमध्ये प्रवेश करू और जैसे हम हॉल में प्रवेश करेंगे स्वर्गाचं सांगते स्वर्ग का मैं आपको बता रही हूँ. काय होणार तो क्या होगा? आणि ते सगळे ख्रिस्ती वहाँ के सारे मसीह लोग हालेलुया हालेलुया वी वेलकम यू म्हणून आपलं स्वागत करते और वो लोग हमारा स्वागत करेंगे. पण नरकातही तसंच आहे और नरक में भी वैसा ही है. तू नरकात प्रवेश करताना हा समजा बायचान्स मी नरकात गेली मग मी प्रवेश केला नरकात मी नरकात गेली तेथील रहिवासी मोठ्या जमावाने तुझ्या स्वागताला येतात. जसं मी म्हटलं ना काल मी जसं ओरडत होती तर बाजूने माझ्या ओळखीचा आवाज काय म्हणाला बाबास ओरडत बस आम्ही कसं त्रास सहन करतो पण कर मग तसे ते लोक स्वागताला येतील या 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 आम्ही तुमची वाटच बघत होतो कधी तुम्ही येत आहे किती एक वर्षांपूर्वी मरण पावलेले जगाचे पुढारी किती वर्षापूर्वी मरण पावलेले पुढारी आणि आठवा तुमचे भारताचे पुढारी जगाचे पुढारी त्यांनी येशू जन्म नाही घेतला मेले त्यांनी येशू आहेत असे बरेच नावं तर घ्यायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना आज लोक त्यांची पूजा करतात और आज लोग उनकी पूजा त्यांची करेंगे जयंती करतात और उनकी जयंती त्यांची करेंगे उपासना करतात और उनकी उपासना करते हैं त्यांच्या नावाने मिरवणूक काढतात और उनके नाम से वो लोग यात्रा निकालते हैं. पण ते पुढारी ते सुद्धा मंदिर आला वो पुढारी बोले कि तुम लोग आए माझ्या मागे चालला और मेरे पीछे चले बरं त्याला मला जोडीदार मिळाला और अच्छा वो मुझे साथीदार मिला. तो आवडला ना कधी एखादी अशी वाईट गोष्ट झाली ना नाही नाही काय बोलणार नाही का तर मी अशीच बोलतो आम्ही मस्करी करतो आणि प्रतापी राजे तेथे तुझ्या स्वागताला सज्ज आहेत. आलाच या 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 मला म्हणेल आलाच या या लय तुम्ही येशूबद्दल बोलत होता काय केलं लपून लपून पापं केली ना हाँ बहुत चुप चुप के पाप किया ना तूने आजा अभी तेरे को दिखाते हम लोग के साथ रो अभी तो आता 26-14 वर्ष 26-14 पर्यंत यश आहे म्हणून मी लाईनीने घेतलं म्हणजे मागं तुम्हाला मागं पुढं करायची गरज नाही पडत पूर्वी आम्ही ज्यांची सेवा चाकरी करीत होतो ते सर्वजण आता मरून गेले आहेत. हाँ पूर्वी ज्यांची आम्ही हम जिनकी पहले सेवा करते थे मतलब वो कह रहा है वो सब मर गए थे ते पुन्हा कधीही उडणार नाही. वो कभी आगे जिंदा नहीं हो सकते वापस पुनर्जन्म पुनरुत्थान जो उनका यीशु मसीह के लिए नहीं होगा तू त्यांच्यावर चालून आलास, त्यांचा नाश केलास आणि त्यांची आठवण केव्हाच नाहीशी झाली आहे. उनका नाश हो गया उनको स्मरण भी नहीं रखा गया 30 का 10 30-10 30 का 10 30-10 देवसंकल्पन निवेदकांना ते म्हणतात गप्प राहा, तुमचे अधिक संदेश ऐकण्याची आम्हाला इच्छा नाही. किंवा ते म्हणतात सत्याची शिकवण देऊ नका, आम्हाला असत्याची शिकवण द्या, आम्हाला आवडतील अशा सुंदर गोष्टी सांगा. ही उदासीनता विसरा. इस्रायलाचा पवित्र देव यांच्याविषयी आणि तो काय काय म्हणतो याविषयी आम्ही वाजवीपेक्षा अधिक ऐकले आहे. का करून 38 काढलं 38-18 कारण मृत माणसे तुझी स्तुती करू शकत नाही की आशेने व हर्षाने भरून जाऊ शकत नाही. वहाँ हर्ष नहीं वहाँ दुख ही दुख है. तभी वो जगत कौन सी है वो जगत जो कहाँ पर है उसका उत्तर हमें मिलेगा. नंबर्स गिनती अध्याय 16 उसका 30 से 33 तक आणि गिनती अध्याय 16 त्याचं 30 से 33 तक गिनती अध्याय 16 गणना अध्याय 16 त्याचं 30 से 33. ये जो हम बोलते हैं मृतकों का स्थान गेहन्ना हेडिस
शियोल और जिसे हम नरक अधोलोक कहते हैं वो जगह कहाँ पर है? परंतु देवाने चमत्कार केला आणि ही जमीन दुभंगून या लोकांना जमीन दो भाग हो गई. या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले. जिन लोगों ने मोजेस का बलवा किया, मोजेस के अगेंस्ट बात किया, उसी घड़ी उनको परमेश्वर ने ऐसी असाधारण मौत दी कि वो जिंदा नीचे अधोलोक में. तो अधोलोक कहाँ पर है? कहाँ पर है? अधोलोक क्या है? पृथ्वी के नीचे, पृथ्वीच्या खाली. अब अगर हम जुने करार का अधोलोक देखेंगे, शियोल जिसमें हम देखते हैं जहाँ धर्मी को और अधर्मियों को अलग अलग रीति से रखा जाता था. आणि जे आपण शिवला म्हणजे अधोलोक जे आपण पाहतो जे खाली आहे तिथे नीतिमान आणि जे दुष्ट आहे त्या लोकांना वेगवेगळं ठेवण्यात आले आहे. यीशु मसीह ने उसके बारे में खास कहा. आणि येशू ख्रिस्ताने त्याबद्दल खास लोग सांगितलं. कहते हैं 16 में आप पढ़ सकते हैं लाजर जो और अमीर आदमी के बारे में जो बताया गया है. लूक अध्याय 16 मध्ये तुम्ही वाचू शकता लाजरस आणि जो धनी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल यीशु सांगितलं. मसीह ने कहा कि वो अधोलोक में गिरा और यानी वो कहा था नीचे था. आणि येशू ख्रिस्त म्हणाला तो अधोलोकामध्ये गेला. और जब उसने ऊपर अपनी आंखें उठाई तो उसने देखा लाजर अब्राहम के गोद में जाकर बैठा है. आणि जेव्हा त्यांनी वर दृष्टी लावली तेव्हा त्यांनी पाहिले की लाजरस अब्राहमाच्या कुशीत जाऊन बसलाय. तो जो पहला स्थान जो वहाँ उसने देखा अब्राहम की गोद. आणि आणि स्वर्ग को और एक नाम है उस काल में यीशु के काल तक क्या नाम था? अब्राहम की गोद. त्यानंतर अब्राहमाची छाती, अब्राहमाचं ऊर. मराठीत मला वाटतं तसंच काहीतरी लिहिलं असावं तिथं त्याच्या उडाशी ना तसं लिहिलं. क्योंकि स्वर्गाला म्हणजे ते मी म्हटलं ना पार्ट्स आहेत स्वर्गामध्ये 1, 2, 3. तुम्हाला कोणत्या पार्टात जायचं आहे ते तुमच्या हातात. और स्वर्ग में खड़े हैं उसको आपको किस में जाना है वो आपके ऊपर है. 1, 2, 3. एक बार मैंने शामी चर्च को सिखाया था, लेकिन क्या है हम बार बार क्यों नहीं सिखाते मालूम? लोगों को ऐसा लगेगा अरे ध्यान दो कुछ भी करो आखिर में हम स्वर्ग ही जाने वाले हैं ना. ध्यान ये मेंटालिटी चेंज, लोगों की मानसिकता डिफरेंट हो जाएगी. इसलिए मैंने ये ज़्यादा इस पर जोर नहीं देती कि हमें ऊंचे भाग में रहना है. आणि आपल्याला उंच मागावर राहायचं. हमें अभी आप बोलो जिनको घर जमीन नहीं है, अगर आपको पृथ्वी पे जमीन नहीं है, घर नहीं है तो कैसा लगेगा? जर तुम्हाला पृथ्वीवर जमीन नाही तुमचं घर नाही तर तुम्हाला कसं वाटेल. अभी मनीषा बिचारी हमेशा बोलती मेरा घर होने दो, मेरा घर होने दो, बोलती रहती है. आणि मनीषाने नेहमी म्हणतात आमचं घर होऊन द्या, आमचं घर होऊन द्या. उसका गाँव में घर है, त्यांचं गावाला घर आहे लेकिन किधर घर है उसको? पण इथे त्यांना घर वो पाहिजे. यहाँ रह रही है. कारण ते इथे राहत घर आहे. होना चाहिए. घर असलं पाहिजे. वैसे भी वो तो अपना घर होता है, भाड़े का घर भाड़े का घर होता है. आणि कसंही आपलं घर असतं भाड्याचं असतं. ये याद हे लक्षात दूसरी ठेवा. रीति से है ना, तो ये स्वर्ग में हम आए हैं लेकिन स्वर्ग में हमको जगह ही नहीं है, घर नहीं है, तो कहाँ रहेंगे, कहाँ सोएंगे, क्या करेंगे? तो स्वर्ग में भी तो घर चाहिए ना. आणि त्याच रीतीने आपण जर स्वर्गात आपल्याला घर नाही तर आपण कुठे जाणार, कुठं काय करणार. म्हणून आपल्याला स्वर्गात घर पाहिजे. इसलिए पहला खंड में जो है ना उनको घर नहीं है. आणि जे पहिल्या खंडामध्ये आहे त्यांना घर नाही. उनको श्वेत कपड़े भी नहीं, जो शादी को बुलाए हुए कलरिंग कपड़े पहने आए हुए लोग वहाँ पर है. आणि लग्नाला आलेले जे कलरफुल घातलेले कपडे आहेत ते त्यांना आणले. मालूम हुआ हमको वो कपड़े नहीं चाहिए. आपल्याला ते कपडे नको आहे. हमको कौन से कपड़े चाहिए? आपल्याला कोणते कपडे होते? श्वेत. श्वेत वस्त्र. श्वेत वस्त्र पहने हुए यीशु के साथ चले. आणि श्वेत वस्त्र घातलेले येशू बरोबर हमें चालले. यीशु के साथ ही रहना है. आणि आपल्याला येशू बरोबर फिर फिरायचं. तीसरे खंड यानी जो पहला नीचे का ग्राउंड फ्लोर जो है पहला खंड में यीशु साथ नहीं है. आणि ग्राउंड फ्लोर जो आहे त्याच्यामध्ये येशू सोबत नाही आहे. जो ऊंचे का खंड है तीसरा खंड वहाँ पर यीशु. आणि जो तिसरा खंड आहे तिथे येशू आहे. तो हमें कहाँ रहना है? आपल्याला कुठे राहायचं आहे? कुछ लोग क्या बोलते हैं ना रे बाबा नरकात तो नहीं है ना. आणि काही लोक म्हणतात नरक में तो नाही आहे ना. बोला नाही खालचा खंड तो अच्छा है ग्राउंड काय फायदा तिथे येशूच नाही. और क्या फायदा वहाँ पर तो येशू ही नहीं है ना. हे लक्षात ठेवा. और इसे याद रखना. म्हणून नेहमी लक्षात ठेवा आपल्याला अति पवित्र स्थानात प्रवेश करायचा. और हमें अति पवित्र स्थान में प्रवेश करना है. हां. तर आपण पाहतो की अब्राहमाच्या उराला सुद्धा त्या काळामध्ये स्वर्गाचं स्थान दिलेलं आहे. तिथे कसं शांतीचं विश्रांती. ख्रिस्ती लोक तिथे शांतीसाठी जातात. और मसीह लोग वहाँ पर शांति के लिए जाते हैं. मसीह म्हणजे आताचे पहिलेचे जे परमेश्वरावर विश्वास ठेवणारे ते तिथे आरामासाठी आणि विश्रांतीचं ते ठिकाण आहे. और पहले अब्राहमाची ऊर आरामाचं आणि विश्रांतीचं ठिकाण. और अब्राहम की गोद आराम की और शांति की जगह है. हेडस म्हणजे अधोलोक हे पिढ्याचं, अग्नीचं, कैदेचं आणि त्रासेचं ठिकाण. और हेडेस मतलब अधोलोक जो पीड़ाओं का यातनाओं की वो जगह है. और अग्नि का और अग्नि की कैद का कैद की वो स्थान है.
ती जागा आहे वहाँ पर अमीर आदमी गया। आणि तिथे श्रीमंत एक माणूस गेला इसीलिए प्रियो याद रखो, जो बहुतायत नीतिमान भी लोग ऐसे जगह पर चले जाते हैं, आणि खूप नीतिमान लोक पण अशा ठिकाणी जातात जो बाद में दुष्टता का काम करते हैं। जे नंतर दुष्टतेचं काम मैंने करतात जैसे आपको बताया कि उस काल में भी बहुतायत धर्मी लोग भी जो नीतिमान कहलाते थे, लेकिन उन्होंने अनीतिमान काम करने के कारण, धर्मी काम करना छोड़ने के कारण वो लोग भी ऐसे शिलोह में यानी ऐसे शिवोल में चले गए। आणि त्या काळामध्ये सुद्धा जे पहिले नीतिमान होते नंतर त्यांनी नीतिमत्वाची कामं सोडून ती लोक वाईट कामं करू लागली ती लोक अशा ठिकाणी म्हणजे शिवांमध्ये आहेत ध्यान करो, काळजी हम घ्या धर्मी हमारे लिए भी चेतावनी है। आपण नीतिमान आहोत, आपल्यासाठी पण धर्मी नीतिमान काम करना है, नीतिमत्वाची कामं करत काम नहीं नाही छोड़ना है। काम ती सोडायची नहीं नाही तो फिर नाहीतर हम मग प्रभु प्रभु कर रहे हैं और जाके हम अंतिम में हमने देखा हम तो नरक में है, तो कुछ फायदा है? आणि एवढा आपण प्रभू प्रभू करतोय आणि नंतर शेवटी आपण स्वतः नरकात पाहतोय मग काय फायदा आहे का जुना करार में लिखा है दुष्ट लोग उस स्थान में जाते हैं। आणि जुन्या करारात दिले दुष्ट लोक त्या ठिकाणी जातात पढ़ेंगे Psalm 31 सोंदर संहिता 21 verse 17। त्याचं 17 हे देवा मदतीसाठी मी तुझा धावा करतो तेव्हा उत्तर न देता मला फजित करू नकोस परंतु दुष्ट लोक ज्या गोष्टींवर भरोसा ठेवतात त्यामुळे ते फजित होत त्यांना त्यांच्या कबरांमध्ये निशब्द राहू दे हाँ, कब्र में ते राहतील, त्यांना निशब्द, मतलब कुछ भी वो बोलने के लायक नहीं रहेंगे। आज जितने वो बड़बड़ाते थे व्यर्थ वो सब बातें उनकी नरक में क्या हो जाएगी? बंद हो जाएगी। आणि जे कारण नवेंद्र गडबड करत जातात त्यांच्या नरकामध्ये तोंड बंद तो करण्यात येईल. इसीलिए प्रियो उस काल का जो अधोलोक था, आणि त्या काळाचं जे अधोलोक होतं हाँ, उस अधोलोक में हमारा यीशु मसीह वहाँ गया। आणि त्या अधोलोकामध्ये आपला येशू ख्रिस्त गेला यीशु आहे को आग नहीं लगी थी, येशूला आग नव्हती लागली ना कीड़े लगे थे, नाही त्याला किडे लागले तो फिर वो 3 दिन तक क्या करा? मग तो 3 दिवसापर्यंत काय करत वो होता 3 दिन वहाँ प्रचार करा। आणि 3 दिवस ते प्रचार करत होता पढ़ेंगे पहिला पत्रस पहिला पेत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 19 से पढ़ेंगे। त्याचं 19 पासून आपण वाचूया. फर्स्ट पीटर पहिला पेत्र अध्याय 3 उसका 19 18 से पढ़ें। 18 पासून वाचूया. ख्रिस्ताने हे दुःख सोसले आपल्याला सुखरूप देवाच्या घरी आणावे यासाठी त्याने कसलेही पाप कधीही केलेले नसतानाही हाँ, कोणतेही पाप कभी वो न करते हुए भी आपण आपल्या पाप्यांसाठी तो एकदा मरण पावला वो हमारे लिए मारा गया, परंतु त्याचे शरीर मरण पावले उसका शरीर मर गया, तरी त्याचा आत्मा जिवंतच राहिला उसका आत्मा क्या हुआ? जिंदा ही रहा, जो उसने अपने पिता के हाथ में सौंपा था, जहाँ वो सुरक्षित था। आणि आत्म्यात असतानाच त्याने जाऊन बंदी शाळेतील आत्म्यांची भेट आत्मा में घेतली. ही रहते हुए, शरीर तो कहाँ था? कब्र में, शरीर कपडे होतं लेकिन पण आत्मा में ही रहकर उन कैदी आत्माओं को, बंदी आत्माओं को त्यांची आपल्या आत्म्याची भेट घेतली व त्यांना संदेश दिला. उन्हें मिले, उनको मिला और उनको मिलकर क्या किया? गॉस्पेल दिया, प्रचार किया। ये मेरे खुद के बारे में बताया, खुद के मतलब यीशु मसीह ने अपने बारे में बताया। आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या बंदी शाळेमध्ये असलेल्या आत्म्यांना स्वतःबद्दल वहाँ सांगितलं प्रचार किया तिथे प्रचार केला कि मैं परमेश्वर का पुत्र हूँ, की मी देवाचा पुत्र आहे. तुम्हारे लिए आया हूँ, तुमच्यासाठी आलेला आहे. हाँ, मारा गया हूँ। तुमच्यासाठी मारला ये सब गेला. बताया उसने। हे सगळं त्याने त्या लोकांना कितने सांगितले लोगों ने ग्रहण किया होगा, कितने लोगों ने विश्वास किया होगा आणि किती लोकांनी स्वीकार केला असेल ग्रहण केलं असेल और कितने जनों ने नहीं। आणि किती लोकांनी हम नाही. सोचेंगे कि बहुत जनों ने किया होगा, आपण विचार करून खूप लोकांनी केला असेल शायद सबने किया होगा। शायद सगळ्यांनी केलं असेल. देखो, जो कलवरी क्रूस पर जब यीशु मसीह मर गए थे, तो पहला डाकू क्या बोला? जो मसीह है तो मुझे भी बचा, तुझ खुद को भी बचा, मुझे भी बचा। आणि कलवरी क्रूसावरती जेव्हा येशू ख्रिस्त होता तेव्हा पहिला टाकू काय म्हणाला तू स्वतःला पण वाचव तू परमे देव आहेस तर आणि मला पण वाचव. लेकिन दूसरे ने क्या कहा? पण दुसरा काय म्हणाला हमारी सजा सही है, आणि आपल्याला जी शिक्षा भेटली योग्य जब आहे तू तेरे राज्य में आएगा। जेव्हा तू तुझ्या राज्यात मुझे जाशील स्मरण कर। मला स्मरण कर. यानी दोनों पार्ट हम देखे, आणि दोन्ही भाग आपण पाहिले. इसलिए कुछ लोगों ने विश्वास रखा होगा, म्हणून काही लोकांनी विश्वास ठेवला कुछ असेल लोगों ने बोला होगा काही लोकांनी सांगितलं अभी असेल. निकालना, मग आताच काढणार अभी काय को रखा इधर? आता कशा इथे ठेवला अभी अगर तू सच्चा मसीहा है, आणि तू खरा ख्रिस्ती अभी तू आहे इधर क्यों आया? मग तू इथं कशा आला झूठा किधर का? खोटाचा कुठं मसीहा इधर आएगा क्या? आणि ख्रिस्त इथे येईल का बोला होगा ना, बोलले असतील ना है ना? ऐसा भी बोला होगा। असं सुद्धा बोललं अगर असेल. तू सच्चा है जर तू खरा आहेस तो अभी तू जा रहा है तो हमको भी लेके चल। मग आता तू चाललाय तर आम्हाला पण घेऊन चल. जब यीशु वहाँ से निकलता होगा, जेव्हा येशू इथून निघत असेल ए हमको भी लेके जा, हमको भी लेके जा, आणि आम्हाला पण घेऊन जा आम्हाला पण घेऊन जा ऐसे भी बोले होगे तिरस्कार से। असे पण तिरस्काराने बोलले असते.
इसलिए कुछ लोगों ने किया और कुछ लोगों ने नहीं किया। म्हणून काही लोकांनी केलं असेल, काही लोकांनी नसेल केले. यीशु अधोलोक में क्या कर रहा था? लोगों को प्रचार कर रहा था। आणि येशू अधोलोकामध्ये लोकांना प्रचार करत लेकिन होता. कौन से लोगों को? पण कोणत्या लोकांना? वो लोग हैं जो वहाँ बताए गए हैं। आणि ते ती लोक आहेत जे तिथे सांगण्यात आले. अब्राहम के काल के नहीं, अब्राहमाच्या काळातले नाही, नोहा के काल तक के। नोहाच्या काळापर्यंत. यानी उत्पत्ति से लेके नोहा में, जब से आरंभ में आदम हवा हुए, आणि उत्पत्तीपासून नोहापर्यंत सुरुवातीला जसे आदम आणि हवा झाले, तब से नोहा तक जो पीढ़ी है, आणि त्याच्यानंतर नोहापर्यंत जी पिढी आहे उन लोगों को बताएंगे। त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी. हे आपले फार पूर्वी नोहाच्या दिवसात ज्यांनी देवाचे ऐकण्याचे नाकारले होते त्या व्यक्तींचे होते. नोहा तारू बांधत असताना हे लोक आपल्याकडे वळतील याची देव धीराने वाट पाहत होता. तरी सुद्धा त्यांनी त्यांचे ऐकण्याचे नाकारले. त्या भयानक जलप्रलयात बुडून जाण्यापासून केवळ 8 व्यक्तींचा बचाव झाला होता. तो जलप्रलय आपल्यासाठी बप्तिस्माचे चित्र असं आहे. बप्तिस्मा घेऊन ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे मरण व विनाश यांपासून आपले तारण झाले आहे हे आपण दर्शवतो. है ना। तो हम देखते हैं कि नोहा के काल के लोगों के लिए क्या किया गया है, जाकर सुसमाचार बताया। सब मनुष्य को नहीं, आणि सर्व माणसांना नाही, सिर्फ नोहा के काल के लोग। फक्त नोहाच्या काळातल्या लोकांना. 4 तक से पढ़ेंगे। 4 ते 6 वाजले. जे मृत आहेत त्यांना सुवार्ता का सांगण्यात आली? अशासाठी की देहामध्ये त्यांना इतर कोणाही प्रमाणे शिक्षा झाली असली तरी त्यांनी आत्म्यामध्ये देवाबरोबर सदैव जिवंत राहावे. क्या उनको क्यों सुसमाचार बताया गया? क्योंकि ये सबसे बड़ा प्रश्न है ना। यीशु अधोलोक में गया, 3 दिन तक क्या कर रहा था? सुसमाचार दे रहा था। आणि ईश्वराबरोबर गेला 3 दिवस सुवार्ता इसका सांगत उत्तर होता. मिल गया। इसका उत्तर मिल आणि गया। याचं उत्तर भेटलं. अभी दूसरा प्रश्न का उत्तर कि वो किन लोगों को दे रहा आणि आता दुसरा प्रश्नाचं उत्तर तो कोणत्या लोकांना नोहाच्या भेटलं? लोकांना. नोहाच्या काळातल्या है? तो लोकांना. क्यों सुसमाचार वहाँ के लोगों को क्यों सुसमाचार? मग त्या काळातल्या लोकांना तेव्हा येशू ख्रिस्ताने सुवार्ता का सांगितली? इसलिए क्योंकि वो लोग जब न्याय के समय पर ऐसा बोलेंगे, हमको तो मालूम ही नहीं था यीशु के बारे में, आणि यासाठी की ती लोक न्यायाच्या वेळी बोलणार नाही की आम्हाला तर माहीतच नाही येशूबद्दल, हमको कुछ भी नहीं मालूम। आम्हाला तर काहीच नाही माहिती. इस कारण से न्याय के सामने वो क्या हो जाए, परमेश्वर को ऐसा बोल नहीं सके, हमको तो मालूम नहीं था। आणि या कारणामुळे की ते देवाच्या समोर न्यायाच्या समोर असे बोलू नये की आम्हाला तर येशू माहीतच नाही. मालूम है आज भी जो लोग मरते हैं ना इस संसार में, आप लोग देखते हैं ना, ट्रेन के नीचे, बॉम्ब में, कुछ भी होता है, ऊपर किया उसमें, वो लोग यीशु का सुसमाचार सुने हैं। आप ऐसा मत मन में लाना, कहीं ऐकले का नहीं, उनके लाइफ में उन्होंने यीशु के बारे में सुना ही रहता है। आणि आज जे तुम्ही बघता की लोक ट्रेनच्या गाडी किंवा बॉम्बस्फोटमध्ये जी लोक मरतात त्या लोकांना येशूबद्दल माहीत आहे. असं तुम्ही विचार करू नका की त्यांना काय माहिती येशूबद्दल माहीत असेल की नाही. त्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधी त्यांनी येशूबद्दल ऐकलंच असेल. हाँ, मैं जानती हूँ, गए हफ्ते में एक औरत, दीपाली की बहन है ना, उसने एक औरत को लेकर आई थी। आणि गेल्या आठवड्यामध्ये दीपाली त्यांची जी बहीण आहे त्यांनी एका स्त्रीला आणलं होतं. इसी हफ्ते में लाया था। हाँ, सोमवार को लाया था। हाँ, इसी हफ्ते में लेकर आई थी। आणि याच आठवड्यात आणलं होतं. और वो जिस औरत को लेकर आई थी, आणि ज्या स्त्रीला ती घेऊन आलेल्या वो औरत को यीशु को नहीं मालूम नहीं था। आणि त्या स्त्रीला येशू कोणाही माहीत नव्हतं. देखो, लेकिन जब उसकी जिंदगी में समस्या आई, पण जेव्हा त्याच्या जीवनामध्ये समस्या आल्या उसका भाई गलती से हो गया, आणि तिचा भाऊ चुकीने हरवून गेला. तो वो ढूंढते ढूंढते, वो लोग बहुत जगह ढूंढ ढूंढ के मिल ही नहीं रहा था। आणि खूप ठिकाणी शोधून शोधून तो भेटतच तो एक नव्हता. रिक्शा वाले ने उसको बताया एक रिक्षावाल्याने त्याला कि सांगितलं ये जो चर्च है ना, हे जे चर्च आहे इस ना, चर्च में तुम जाओ, या चर्चमध्ये तुम्ही जा, प्रार्थना करो, प्रार्थना करा, तुम्हें यीशु तुम्हारे भाई को दिलवाएगा। आणि तुम्हाला तो जो येशू आहे तो तुमच्या भावाला भेटवून देईल. तो चर्च की सीढ़ी पर बैठी, विठलवाड़ी की बात है, चर्च की सीढ़ी पर बैठी, आणि विठ्ठलवाडीची गोष्ट आहे ती चर्चच्या पायरीवर बसली. और जैसे वो वहाँ पर बैठी, आणि जशी ती तिथे बसली कैसे जाएंगे अंदर, क्या बोलेंगे, क्या करेंगे, लेकिन जब वो पास्टर बाहर आया, आणि जेव्हा ते पास्टर बाहेर आले वो रोते हुए उससे पूछा क्या हुआ, आणि ती रडत होती म्हणून त्या पास्टरने विचारलं काय झालं. पास्टर ने उसको गॉस्पेल दिया। पास्टरने तिला सुवार्ता सांगितली उसको बोली मुझे कुछ समझा ही नहीं। आणि ती म्हणाली मला तर काही समजत साउथ नाही. इंडियन लोगों का हिंदी समझता नहीं है, आणि साऊथ इंडियन लोकांची हिंदी समजत नाही इसलिए उसको कुछ समझा नहीं। म्हणून तिला काही समजलं उसे नाही. सिर्फ इतना समझा तिला फक्त एवढंच कि समजलं हम प्रार्थना करेंगे, आपका भाई आ जाएगा, आणि आपण प्रार्थना करू तुमचा भाऊ येईल. बाकी सगळं मूल डोक्यावरून गेलं। और बाकी सब कुछ सीट के ऊपर से चला गया. ती बोली मुझे कुछ भी नहीं समझा, आणि ती म्हणाली मला काहीच नाही लेकिन समजलं. बोले उनके प्रार्थना से हमारे भाई का फोन आ गया, उसका एक्सीडेंट हुआ था और वो मुंबई में हॉस्पिटल में था। पण प्रार्थनेने माझ्या भावाचं निरोप मला कळाला, त्याचा ऍक्सिडेंट झाला
झालेला आणि तो हॉस्पिटलमध्ये होता. तब मेरे मन में मालूम पड़ा कि हाँ बाबा, क्रिश्चियन लोगों का एक परमेश्वर है, एक और एक इन सब भगवानों में एक ईश्वर है, वो है क्रिश्चियन लोगों का यीशु बाबा. आणि सगळ्या देवांमध्ये एक देव आहे ख्रिस्ती लोकांचा, तो म्हणजे येशू बाबा. तो बोले मुझे कुछ भी होता है मैं बाहर चर्च के बाहर यीशु से प्रार्थना करती हूँ, बोलती हूँ और चली जाती हूँ. आणि मला काही होतं तरी चर्चच्या बाहेर उभी राहते, प्रार्थना करते आणि मग मी निघून जाते. ऐसे अभी उसकी जिंदगी में बहुत विकट परिस्थिति. म्हणून आता तिच्या जीवनात खूप बिकट परिस्थिती छोटे होती. गया था, मला सोडून गेला चार होता. बच्चे थे, 4 मुलं होते नेपाली की बहनें उसे लेकर आई. आणि दिवाळी त्यांची बहीण त्यांना घेऊन आली मैं होती. वहाँ इसको बिठाकर उसकी जो भाषा है उसमें उसको समझाया. आणि तिथं मी बसून त्यांची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये त्यांना तो उसको समजवलं. बहुत अच्छा लगा. त्यांना खूप आवडलं. उसने यीशु को ग्रहण किया त्यांनी येशूला स्वीकार केला. और उसने तब उसको मालूम पड़ा कि यीशु प्रभु है. तेव्हा तिला माहित पडलं की येशू देव ऐसा आहे. ही प्रियो हमेशा याद रखना, इंसान मरने से पहले 3-4 बार यीशु के बारे में सुनता है. आणि माणूस मरायच्या अगोदर 3-4 वेळा येशूबद्दल ऐकतो. ऐसा ही बिना सुने वो कभी नहीं मरता. आणि असं कधीच न ऐका नाही करत. अभी पहली बार वो पास्टर के मुंह से सुना, आणि पहिल्यांदा त्या पास्टरच्या तोंडातून दूसरे ऐकलं, मेरे मुंह से सुना, दुसरं माझ्या तोंडातून ऐकलं, सुना, ऐकलं फिर भी नहीं आई वो. तरी सुद्धा नाही ऐकली. अभी कल मैंने फ्राइडे को बुलाया था क्योंकि फ्राइडे को उसको छुट्टी है. आणि काल शुक्रवारी बोलत होतो कारण नहीं आई. शुक्रवारी सुट्टी आहे. आज नाही उसको आली. और प्रभु चांस देगा. आणि आता अजून ते त्याला किसी और के द्वारा बताया, आणि कोणा दुसऱ्याच्या द्वारे चौथे सांगते. किसी और के बारे में आणि बताया. चौथा अजून कोणाच्या तरी द्वारे जब सांगते. मौत नजदीक होगी ना, आणि जेव्हा मृत्यू जवळ असेल ना, जरूर क्रिश्चियन लोग नजदीक आते हैं. तेव्हा नक्की ख्रिस्ती लोक जवळ येतात. क्रिश्चियनों के द्वारा बार बार बोले, अरे यीशु के पास जा, यीशु को ग्रहण कर, यीशु को ग्रहण कर. ऐसा कर कर बार बार यीशु उनके द्वारा उनको बताएगा. आणि ख्रिस्ती लोकांच्या घरी वारंवार येशू ख्रिस्त सांगते. ख्रिस्ती लोक सांगते की येशूला ग्रहण कर. नहीं सुना, नाही ऐकलं. फिर वो बोल नहीं जा रहे, ये मुझे तो मालूम ही नहीं था आपके बारे में. मग ते बोलू नाही शकत की मला माहीतच नव्हतं येशूबद्दल. मालूम है, हर इंसान इस पृथ्वी पर आया है सुसमाचार सुनते ही है. आणि प्रत्येक माणूस या पृथ्वीवरती आले तो सुवार्ता ऐकतोच. इसलिए 6 वचन में लिखा है, म्हणून 6व्या वचनात क्योंकि लिहिलंय, मरे हुए में से भी सुसमाचार इसलिए सुनाया गया, आणि मरे हुओं को सुसमाचार इसलिए सुनाया गया मेलेल्या लोकांना सुवार्ता यासाठी सांगण्यात आली कि शरीर में तो मनुष्य के अनुसार उनका जब न्याय हो, यानी अंतिम दिन में जब न्याय किया जाएगा, आणि अंतिम काळामध्ये जेव्हा त्यांचा न्याय करण्यात येईल, हाँ, पर आत्मा में भी परमेश्वर के अनुसार जिंदा रहे. आणि उन्होंने ग्रहण किया है. आत्म्यामध्ये देवाबरोबर ते सदैव जिवंत राहावे ज्यांनी त्याला स्वीकार केलाय. हालेलुया. हालेलुया. प्रियो, हमारा प्रभु यीशु अधोलोक में था और वहीं से वो जिंदा हुए, वहीं से वो बाहर आए. कब्र में जब वो आए तो सबसे पहले वो कब्र पर ही आए थे. आणि म्हणून येशू ख्रिस्त अधोलोकामध्ये गेला आणि नंतर ते तिथून बाहेर आले आणि ते पहिले कबरीजवळच आले. हाँ, और उसने मरियम मगदलीनी को सबसे पहला दर्शन दिया. आणि मरियम मगदलीनीला सर्वात पहिले दर्शन यूहन्ना दिलं. ने आप 21 में पढ़ सकते हैं. यूहन्नाने 21 मध्ये पण वाचू यूहन्ना शकतो. जब उसे छूने जा रही थी तो उसने कहा मुझे छूना मत क्योंकि मैंने पिता के पास गया नहीं था. आणि जेव्हा ते त्याला स्पर्श करायला जात होते तेव्हा देव म्हणाला की अजून मी पित्याजवळ गेलो नाही म्हणून तुम्हाला स्पर्श करू नको. इसीलिए ये जब यीशु मसीह जिलाए गए तो सबसे पहले पृथ्वी पर ही आए. म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा जिवंत झाले तेव्हा ते सर्वात पहिले पृथ्वीवर मरियम को आले. दर्शन देने के बाद फिर वो यीशु मसीह पिता परमेश्वर के पास गए. आणि मेलेल्या लोकांना दर्शन दिल्याच्या नंतर मेलेला तो उठल्यानंतर मरियम उठने के बाद मेल्यातून जिवंत झाल्याच्या नंतर मरियम मगदलीनी को दर्शन दिया. आणि मरियम मगदलीनीला दर्शन दिलं. उसके बाद वो अपने पिता के पास गए. आणि त्याच्यानंतर ते आपल्या पित्याजवळ गेले. मालूम हुआ, अपने पिता के पास से लौट आने के बाद आणि पित्याजवळून पुन्हा परत आल्याच्या नंतर वो अपने शिष्यों के पास गए. ते आपल्या शिष्यांजवळ गेले. शिष्यों को कहा, शिष्याला छू सांगितलं के देखो. मला हात लावून पहा. उसने अपने हाथ डालने के लिए छूने को कहा. आणि त्याने स्वतःला स्पर्श करायला सांगितलं. क्यों? क्योंकि ऑलरेडी वो पिता के पास से आ चुका था. का कारण का तो पहिलेच पित्याकडून आला होता. इसलिए वो छूने की अनुमति उसने दी. म्हणून तो स्पर्श करायची परवानगी त्यांनी दिली. हालेलुया. हालेलुया. प्रियो, याद रखो, हमारा चर्च में आना यानी अधोलोक में न जाना ये होता है. आणि लक्षात ठेवा आपलं चर्चमध्ये येणं म्हणजे अधोलोकात न जाणं हे होतं. बहुत बड़ा फायदा है ना चर्च आना. आणि खूप मोठा फायदा आहे चर्चमध्ये येणं. जो स्वर्ग का द्वार हमारे लिए बंद था वो यीशु ने खोल दिया. आणि जे स्वर्गाचं द्वार आपल्यासाठी बंद होतं ते येशू ख्रिस्ताने उघडलं. इसलिए आज हम छठे दिन में अपने खुद के लिए प्रेयर करेंगे. पण आज आपण 6व्या दिवशी स्वतःसाठी प्रार्थना करायची. यीशु, मुझे नरक में नहीं जाना. तर येशू मला नरकात नाही ऐसे जायचे. मेरी आपकी एक एक कमजोरियों के लिए
प्रभु से प्रार्थना करो। म्हणून आपल्या एक मेलबद्धीसाठी देवाकडे प्रार्थना प्रभु करू. से माफी मांगो। देवाची क्षमा प्रभु मागू. को प्रभु मैं पापी हूँ, मुझे क्षमा करो। देवाला म्हणा प्रभु मी पापी आहे, मला क्षमा एक कर. एक पापों के लिए जो गलती आपसे बारंबार होती है इस दिन में पहले सबसे पहले आपने खुद के लिए प्रेयर करो। आणि एक एक पापासाठी ज्या ज्या चुका तुमच्याकडनं वारंवार होतात त्या एक एक पापांसाठी या उपवासामध्ये तुम्ही देवाकडे कबूल करा. जैसे गुस्सा आना, राग येणं जल्दी वायलेंट होना आणि लगेच रागवून जाणं, और गाली देना शिव्या देणं या फिर चोरी करना, किंवा चोरी निंदा करणं, करना, निंदा काम न करणं, करना, काम न आलसी करणं, मत करना, आळशीपणा जलन करणं, करना, जळण करणं, ईर्ष्या करना, ईर्ष्या करणं, बुराई करना, वाईट निंदा करणं, करना, निंदा करणं. जो कुछ हमारे अंदर हम मैं ये नहीं बोलती अब दूसरों के लिए करो, अपने लिए आप आज आए हो ना तो पहले अपने लिए ही करो। आणि हे म्हणत दुसऱ्यांसाठी मग तुम्ही आले तर मग स्वतःसाठी प्रार्थना आप करा. अपने लिए करो। स्वतःसाठी तुम्ही करा. ही देवाची आंखों इच्छा. को बंद करेंगे, आपण डोळे बंद और करू अपने लिए प्रार्थना करें। आणि आपण स्वतःसाठी प्रार्थना करू. प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं, हम आपको धन्यवाद देते हैं मेरे राजा मेरे मान पवित्र पिता। हमारी सारी प्रभु को आपकी सज़ा आपने उठाकर प्रभु हमारे लिए बहुत दुख और बहुत दर्द उठाया, इसलिए मेरे जीवन देने वाले उदाहरण पवित्र पिता हम सबको बना प्रभु, तू हमारा कुम्हार है, हम आपके हाथों की मिट्टी है प्रभु, आपकी इसलिए आप हमें बनाओ। जिस बातों में हम बिगड़े हुए हैं वो सारे बिगड़ाव अपन दूर करो, बुराई दुष्टाई कपट ढोंग ये सब दूर कर दो, झूठ चोरी कपट ये सारी बुराई दुष्टता दूर कर दो। पवित्र पिता हमारे अंदर आपका स्वरूप और मसीह की समानता आने के लिए मदद करो, हम आपके जैसे होने के लिए सहायता करो, हम सबको आपके जैसा बनाओ करो। ये हमारी विनती हमारी प्रार्थना करो, दया कीजिए मेरे मन पवित्र पिता, ये हमारी विनती हमारी प्रार्थना सभी को आपके हाथों में देने सभी को धन्यवाद देते पिता, और हम विश्वास करते हैं आपका स्वरूप और आपकी समानता में आएगी और हम उसमें रचते जाएंगे बनते जाएंगे और हमारा ये बनाया हुआ घर फिर हमारी छोटी इस पाप के कारण टूट नहीं जाएगा, खराब नहीं होगा। मेरे धन्यवाद देते हुए हम सबको प्रभु आपके धन्यवाद दे रहे हैं, करुणा दया मांगते हो, आपका छेदा हुआ हाथ मांगते हो, धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड।